नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या यूट्यूब चॅनलने आपलं स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी आणखीन एका महत्त्वपूर्ण अशा घटकाला हात घालतोय आणि तो घटक म्हणजे घटनादुरुस्त्यामुळे नव्याने समाविष्ट झालेली कलमे किंबहुना भारतीय राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्त्यांच्या माध्यमातून जी काही नवीन कलमं समाविष्ट होतात त्या अनुषंगाने असणारा संबंध भाग जो आहे तो आपण पाहणार आहोत. आपल्याला माहीत असेल या ठिकाणी आपल्याकडे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्याही प्रकारची घटनावस्ती जेव्हा घडून येते तेव्हा त्या घटनावस्तीच्या स्तरावर या ठिकाणी एखाद्या नवीन कलमाची जी काही भर आहे ती पडत असते. प्रत्येक वेळेस अशा प्रकारच्या नवीन कलमाची भर पडतच असते अशातला भाग नाही, कारण की कधी कधी आहे त्या कलमामध्ये सुद्धा सुधारणा करून घटनावस्ती जी काही ती विचार घेतली जात असते किंवा कधी कधी या ठिकाणी जे काही कलम आहे त्या कलमाच्या शीर्षकामध्ये सुधारणा करून सुद्धा अशा पद्धतीने या ठिकाणी घटनावस्ती केली जात असते. पण बहुतांश वेळा आपल्याकडे या ठिकाणी ज्या वेळेस घटनावस्ती केली गेलेली आहे त्यावेळेस नवीन काही कलमांची भर पाडण्याचा प्रयत्न जो काय तो झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मग आपल्याकडे परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न जे काही विचारले जातात ते प्रश्न विचारत असताना त्याचं स्वरूप असंही पाहायला मिळतं की या घटनावस्तीमुळे कोणत्या नवीन कलमांची भर भारतीय राज्यघटनेमध्ये पडलेली आहे अशा प्रकारचा प्रश्न आयोगाकडून विचारला जातो. जसं मागे 102व्या घटनावस्तीच्या बाबतीत असा प्रश्न विचारला होता, 105व्या घटनावस्तीच्या बाबतीत सुद्धा प्रश्न विचारला होता किंवा इतरही अनेक प्रकारच्या घटनावस्त्यांच्या बाबतीत सुद्धा प्रश्न विचारला जातो. जसं मार्गदर्शक तत्वांच्या अंतर्गत कोणत्या नवीन कलमांच्या तरतुदींच्या साहाय्याने 42व्या घटनावस्तीद्वारा नवीन तरतुदींची भर पडलेली आहे कोणत्या कलमांच्या अनुषंगाने. तर असंही या ठिकाणी आपल्याला प्रश्न जे काय ते आयोगाकडून बऱ्याच वेळा विचारले जातात. तर एकंदरीत घटनादुरुस्ती आणि कलम यांचा संदर्भ जो काय तो खूप जवळचा आहे, कारण की कोणत्या घटनादुरुस्तीमुळे कोणत्या नवीन कलमाची भर पडलेली आहे किंवा कोणत्या नवीन कलमाचा संबंध कोणत्या घटनादुरुस्तीशी आहे किंवा एक प्रकारे कोणत्या घटनादुरुस्तीमुळे कोणती तरतूद आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये नव्याने समाविष्ट केली गेलेली आहे, या सर्व अंगाने प्रश्न विचारायला आयोगाला भरपूर वाव असतो आणि तशा प्रकारचे प्रश्न याच्या आधी आयोगाने विभिन्न प्रकारच्या एक्झाममध्ये विचारलेले आपल्याला पाहायला मिळतील. तर एकंदरीत त्या गोष्टीचा विचार करता आज आपण या ठिकाणी या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. आपल्याला माहीत असेल मागच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी कलमे लक्षात ठेवण्याचं तंत्र किंवा घटनेतील जी काही विभिन्न प्रकारची कलमं आहेत ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायची त्याचं टेक्निक किंवा त्याचं तंत्र याविषयीचं लेक्चर जे काय ते पाहिलेलं आहे. आता या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा आपण कलमांशी संबंधितच भाग पाहणार आहोत, पण या ठिकाणी त्याचा घटनावस्तीशी असणारा संबंध जोडून या ठिकाणी हा भाग जो काय तो आपला विचार घ्यायचा आहे. आपला मुख्य फोकस जो काय तो घटनावस्ती असणार आहे आणि मग घटनावस्तीच्या माध्यमातून कोणती कलमं भारतीय राज्यघटनेमध्ये नव्याने समाविष्ट झालेली आहेत आणि मग त्यालाही कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं, कारण की इथं दोन प्रकारची जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे. एक म्हणजे घटनावस्तीलाही लक्षात ठेवायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या अनुषंगाने नव्याने जे काही कलम त्यामध्ये ॲड झालेला आहे त्याचाही संदर्भ विचार घ्यायचा आहे. तर त्यामुळे इथं डबल आपल्याला तयारी करावी लागणार की घटनावस्तीच्या पातळीवर सुद्धा ती कोणती घटनावस्ती होती की ज्या घटनावस्तीमुळे ही नवीन कलम आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये ॲड झालेलं आहे. तर मी जसं आपण कलमे लक्षात ठेवण्यासंबंधीचं तंत्र या लेक्चरमध्ये या ठिकाणी काही ठराविक कलमांचा संदर्भ घेऊन हा संबंध भाग जो काय तो पाहिलेला होता, तसंच आपण इथं काही ठराविक घटनावस्त्यांच्या आधारावर कोणकोणत्या नवीन कलमांची भर भारतीय राज्यघटनेमध्ये पडली, कोणत्या नवीन सुधारणा झाल्या, कोणत्या मूळ कलमाच्या शीर्षकामध्ये बदल झाला, या सर्व अर्थाने जी काही चर्चा आहे ती करणार आहोत. आपल्याला माहीत असेल या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये सतत जे काय आहे ते वेगवेगळ्या स्वरूपात घटनावस्त्या केल्या जात असतात, कारण की आपल्याकडे घटनावस्ती करणं हे आवश्यक आहे किंबहुना आपल्याकडेच नव्हे तर जगातल्या कोणत्याही देशाच्या घटनेमध्ये अशा प्रकारची घटनावस्ती हे होत असते. तर ही घटनावस्ती नेमकी का होत असते, तर जनरली आपल्याकडे आपल्याला असं म्हणता शकेल की समाज जो काय आहे तो आपल्याकडे बदलत असतो आणि या समाजाला बदलत्या समाजव्यवस्थेचा विचार करता आपल्याला या ठिकाणी तशा प्रकारच्या दुरुस्त्या करण्याची गरज कायद्यामध्ये पण भासते आणि घटनेच्या स्तरावर सुद्धा भासते. म्हणजे एक छोटंसं उदाहरण द्यायचं तर मी असं म्हणेन की कधी काळी 1960च्या दशकामध्ये बॉलिवूडमधले एक प्रसिद्ध फिल्म स्टार होते, प्रसिद्ध फिल्म दिग्दर्शक होते की जे या ठिकाणी बिमल रॉय या नावाने ओळखले जायचे. तर त्यांनी एक सिनेमा काढला होता 1960च्या दशकात ज्याचं नाव होतं बंदिनी. आणि या बंदिनी सिनेमाचा जो संदर्भ होता तो कोणत्या अर्थाने होता, तर 1960च्या दशकातील भारताच्या समाजव्यवस्थेमध्ये असणारी जी महिला आहे ती अनेक प्रकारच्या बंधनांमध्ये कशी अडकलेली आहे या अनुषंगाने त्यांनी या सिनेमाचं नाव ठेवलं होतं बंदिनी. आणि नूतन नावाच्या एका जुन्या अभिनेत्रीने त्या अंतर्गत रोल केलेला होता त्या बंदिनीच्या स्वरूपात. तर आज या ठिकाणी आपल्याला असं चित्र पाहायला मिळतं का की आज या ठिकाणी बंदिनीसारखा सिनेमा आपल्याला पाहायला मिळतोय का, तर तशा पद्धतीने आपल्याला हा सिनेमा आज आपल्याला पाहायला मिळत नाही का, कारण की 1960च्या दशकातली असणारी महिला आहे ही बऱ्याच प्रमाणात समाजाच्या अनेक प्रकारच्या बंधनामध्ये अडकलेली होती आणि म्हणून तत्कालीन कालखंडात तशा प्रकारचा सिनेमा बंदिनी हा निघू शकला. पण आजच्या पातळीवर जर आपण विचार केला तर तसा सिनेमा निघत नाही. आज कसल्या प्रकारचा सिनेमा बॉलिवूडमध्ये पाहायला मिळतो, तर रागिनी. आणि मग या ठिकाणी एक पुरत नाही म्हणून दुसरी पण येते, रागिनी 2 सुद्धा आपल्याकडे येतो. तर एक प्रकारे या ठिकाणी
आज या ठिकाणी रागिनी प्रकारचा जो काही सिनेमा आहे तो का निघतोय, कारण की तशी लोकांची या ठिकाणी आवश्यकता आहे असं लोकच दाखवून देत आहेत. कारण की लोक जर तशा प्रकारच्या सिनेमाला मोठ्या प्रमाणात पाहायला जर उत्सुक असतील तर तशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला दिलंही जाऊ शकतं. का तर समाज बदलतोय, सोशल मीडिया वाढलेला आहे आणि मग एक प्रकारे या ठिकाणी या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसारमाध्यमांच्याद्वारे आपल्याकडे समाजाचा जो स्वरूप आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळत आहे. तर त्यामुळे समाज जसा बदलतो तसा आपल्याला घटनेत चेंज करावा लागतो, घटनेत दुरुस्त्या कराव्या लागतात. तसंच या ठिकाणी कायद्यांमध्ये सुद्धा दुरुस्त्या कराव्या लागतात. हे उदाहरणाद्वारे या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पाहूया या घटनादुरुस्त्यामुळे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या नवीन कलमांची किंवा कोणत्या नवीन सुधारणांची भर पडलेली आहे याचा खुलासा. मग आता पहा, या ठिकाणी सुरुवात जी मी इथं केलेली आहे ती 24व्या घटनादुरुस्तीपासून. आता तुम्ही म्हणाल की एकदम 24व्या घटनादुरुस्तीचा संदर्भ का घेतलेला आहे, तर एक लक्षात घ्या, मी जे काही या ठिकाणी संदर्भ दिलेले आहेत ते 3 संदर्भ पहिल्यांदा लक्षात घ्या की मूळ कलमाचे शीर्षक बदलणे. कारण की आपल्याकडे घटनादुरुस्ती जेव्हा होत असते तेव्हा नवीन कलमांचीच भर पडते किंवा नवीन कलम भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट होतात अशातला भाग नाही आहे. तर कधी कधी या ठिकाणी मूळ कलमाचं शीर्षक बदललं जातं, कलम तेच राहतं पण त्याचं शीर्षक बदलतं. म्हणून असाही प्रकार कधी कधी घडतो. कधी कधी कलम तेच राहतं पण त्या कलमातली जी काही तरतूद आहे ती सुधारित केली जाते किंवा ती दुरुस्त केली जाते. म्हणून नवीन सुधारणा होणे, मूळ कलमाचे शीर्षक बदलणे, अदरवाईज नवीन कलम समाविष्ट होणे, अशा या सर्व अर्थाने या घटनादुरुस्तीचा विचार आपल्याला करता येऊ शकतो. कारण की भारतामध्ये आज पाहतो जेवढ्या काही घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत, जसं आपण या ठिकाणी म्हणू शकतो की 105 घटनादुरुस्त्यापर्यंत आपण येऊन पोहोचलेले आहोत. तर अशा या संबंध घटनादुरुस्तीचा जर तुम्ही आढावा घेतला तर तुम्हाला असं लक्षात येईल की बऱ्याच वेळा घटनादुरुस्त्या घडत असताना प्रत्येक वेळेस नवीन कलम ॲड केले गेलेले अशातला भाग नाही आहे. तर कधी कधी आहे त्या कलमाचं शीर्षक बदलून सुद्धा या ठिकाणी ती दुरुस्ती झालेली आहे त्या कलमातली तरतूद दुरुस्त करून सुद्धा ती सुधारणा झालेली आहे किंवा घटनादुरुस्ती झालेली आहे किंवा कधी कधी नवीन कलम ॲड करून सुद्धा ती सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे, भर घातलेली आहे. एवढंच नव्हे तर कधी कधी आपल्याकडे आहे त्या कलमांना वगळून सुद्धा किंवा आहे ती कलम नष्ट करून सुद्धा, निरसित करून सुद्धा घटनादुरुस्ती करण्याचा प्रयत्न झालेला आहे. जसं 104व्या घटनादुरुस्ती सुधारणा आपल्याला देता येऊ शकेल. तर एक प्रकारे या ठिकाणी या सर्व अर्थाने या ठिकाणी हा संबंध भाग जो काय तो आपल्याला पाहायचा आहे. म्हणून या भागाकडे किंवा या व्हिडिओकडे, या लेक्चरकडे योग्य पद्धतीने या ठिकाणी पहा, किंवा या ठिकाणी ज्या ज्या काही गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत त्याच्याकडे अधिकाधिक लक्ष केंद्रित करा. माझं पहा, ही गोष्ट मी पहिल्यांदाच इथं क्लिअर करतोय की मूळ कलमाचे शीर्षक बदलणे, नवीन सुधारणा होणे, अदरवाईज नवीन कलम समाविष्ट होणे. आता भारतीय राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्ती होत असताना अधिकाधिक पातळीवर जर विचार केला तर यांचा संदर्भ तर पाहायला मिळतो, पण त्याचाही संदर्भ, नवीन कलम समाविष्ट होणं याचाही संदर्भ अधिकाधिक प्रमाणात पाहायला मिळतो. त्यामुळे आपला भर जो काय आहे तो कोणती नवीन कलम अधिकाधिक समाविष्ट झालेले आहेत वेगळ्या घटनादुरुस्त्यांच्या माध्यमातून याच्यावरच अधिकाधिक असणार आहे. कारण की जे काही नवीन सुधारणा झालेली आहे तुम्ही घटनादुरुस्तीमध्ये त्याचा विचार करू शकता किंवा जे काही मूळ कलमाचं शीर्षक सुधारित झालेलं आहे त्याचाही तुम्ही घटनादुरुस्ती विचार करू शकता. पण ज्या घटनादुरुस्त्यांच्या माध्यमातून नवीन कलमांचा समावेश झालेला आहे त्या घटनादुरुस्तींकडे आपल्याकडे अधिकाधिक लक्ष केंद्रित करायचं आहे. कारण की त्याच्यावर आयोगाकडून अधिकाधिक प्रश्न विचारले जातात. म्हणजे 2 प्रकारचे प्रश्न इथं आयोगाला विचारायला बाब आहे. एक म्हणजे कोणत्या प्रकारच्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून कोणत्या प्रकारची दुरुस्ती झालेली आहे किंवा कोणत्या तरतुदीमध्ये दुरुस्ती झालेली आहे हा एक भाग, आणि कोणत्या प्रकारच्या घटनादुरुस्तीमुळे कोणत्या नवीन कलमांची भर पडलेली आहे भारतीय राज्यघटनेमध्ये हा एक भाग. म्हणजे घटनादुरुस्तीचा प्रश्न विचारत असताना अशा 2 पद्धतीने विचारायला वाव आहे की एखाद्या घटनादुरुस्तीमुळे काय चेंज झालेला आहे, काय दुरुस्ती झालेली आहे घटनेमध्ये, आणि एखाद्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून कोणतं नवीन कलम किंवा कोणती नवीन कलमे ॲड झालेली आहेत अशा प्रकारचा प्रश्न. तर त्या दोन्ही अँगलने आपण हा भाग जो काय तो पाहणार आहोत. मग आता पहा की मूळ कलमाचे शीर्षक बदलणे या दृष्टीने विचार केला तर कलम 368 संदर्भ आपल्याला देता येऊ शकेल. कलम 368 संदर्भ जो काय आहे तो पूर्वी कसा होता आणि 24व्या घटनादुरुस्ती 1971च्या माध्यमातून नेमका तो कसा झाला याचा संदर्भ आपल्या इथं लक्षात घेण्याची गरज आहे. की मूळ कलमाचे शीर्षक बदलणे म्हणजे काय, तर एक लक्षात घ्या की कलम 368चं जे काही 24वी घटनादुरुस्ती होण्याच्या आधीचं जे शीर्षक होतं ते या ठिकाणी मी दिलेलं आहे की संविधानाच्या सुधारणेची कार्यपद्धती या मूळ मजकुराऐवजी, संविधानाच्या सुधारणेची कार्यपद्धती या मूळ मजकुराऐवजी, म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये जी काही मूळ मजकूर होता कलम 368चा 24वी घटनादुरुस्ती होण्याच्या आधीचा, तो काय होता कलम 368च्या शीर्षकाचा की संविधानाच्या सुधारणेची कार्यपद्धती या मूळ मजकुराऐवजी या ठिकाणी कलम 368चे शीर्षक बदलले. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे, 24व्या घटनादुरुस्तीद्वारे. आणि ते काय झालं, संसदेचा संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार, संसदेचा संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार व त्या संबंधीची कार्यपद्धती.
म्हणजे अगोदर अधिकार या शब्दाचा उल्लेख या कलम 368 अंतर्गत नव्हता, मात्र तो 24व्या घटनावस्तीद्वारा या कलम 368 मध्ये विचार घेतला गेलेला आहे किंवा नव्याने एक प्रकारे ॲड केला गेलेला आहे असं आपण म्हणा जागा उरते. तर त्यामुळे संविधानाच्या सुधारणेची कार्यपद्धती असं जे काही या ठिकाणी मूळ शीर्षक या कलम 368चा अगोदर होतं 24वी घटनावस्ती होण्याच्या आधी, ते चेंज होऊन, ते बदलून, ते दुरुस्त होऊन ते शीर्षक या पद्धतीने बदललं की संसदेचा संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार आणि त्यासंबंधीची कार्यपद्धती. मग आता हा अधिकार जो शब्द आहे तो टाकण्याची गरज का भासली, तर आपल्याला जर या ठिकाणी याबाबतची सखोल माहिती असेल तर निश्चितपणे तुम्हाला ते सांगता येऊ शकेल की गोलकनाथ खटल्याच्या अंतर्गत जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने असा प्रश्न उपस्थित केला की कलम 368च्या माध्यमातून या ठिकाणी घटनावस्तीची प्रक्रिया स्पष्ट होते, अधिकार क्षेत्र नव्हे, असं जेव्हा गोलकनाथ खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता, तेव्हा त्या गोलकनाथ खटल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध जाऊन इंदिरा गांधी सरकारने ही 24वी घटनावस्ती घडून आणली होती आणि त्या घटनावस्तीद्वारे किंवा या 24व्या घटनावस्तीद्वारे त्यांनी अधिकार हा जो काही शब्द आहे तो या कलमाच्या शीर्षकामध्ये टाकला आणि हे शीर्षक या पद्धतीने तेव्हापासून विचार घेतला जातोय की संसदेचा सुधारणा करण्याचा अधिकार आणि त्यासंबंधीची कार्यपद्धती याला या ठिकाणी या 24व्या घटनावस्तीला किंवा 24व्या घटनावस्ती थ्रू झालेल्या या बदलाला केशवानंद भारती खटल्याच्या अंतर्गत चॅलेंज दिलं गेलं होतं, मात्र केशवानंद भारती खटल्याने 24वी घटनावस्ती योग्य आहे असं या ठिकाणी स्पष्टपणाने आपल्या निर्णयामध्ये स्पष्ट केलेलं होतं. तर त्यामुळे अधिकार हा जो शब्द आहे तो आता आपल्याला या कलम 368च्या शीर्षकामध्ये पाहायला मिळतो आणि त्यामुळे संविधानाच्या सुधारणेची कार्यपद्धती हे जे काही मूळ शीर्षक होतं, हा मूळ मजकूर होता, तो बदलून 24व्या घटनावस्तीद्वारा या पद्धतीने झालेला आपल्याला पाहायला मिळतो की ज्यामध्ये अधिकार या शब्दाचा उल्लेख आहे. मग आता या घटनावस्तीमुळे संसदेला भारतीय राज्यघटनेच्या कोणत्याही भागात तसेच मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करण्याचा काय प्राप्त झाला, अधिकार प्राप्त झाला, हे जे या ठिकाणी केशवानंद भारती खटल्याच्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की संसदेला भारतीय राज्यघटनेच्या कोणत्याही भागात तसेच मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे आणि अशा प्रकारचा अधिकार त्या संसदेला या घटनावस्तीच्या द्वारे प्राप्त झालेला आहे. हे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मान्य केलेलं आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने हेही स्पष्ट केलेलं आहे की भलेही या ठिकाणी संसद घटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करू शकत असली अथवा मूलभूत हक्कात दुरुस्ती करू शकत असली तरी जी काही घटनेची मूलभूत चौकट आहे ती ओलांडू शकत नाही किंवा ती भंग पाहू शकत नाही, तिला धक्का लावू शकत नाही. म्हणजे घटनेच्या अंतर्गत दुरुस्ती करत असताना संसदेने या घटनेच्या मूलभूत चौकटीचा विचार करणं अपेक्षित आहे, तिचा भंग करता येणार नाही. तर या अर्थाने केशवानंद भारती खटल्याचा संबंध सुद्धा या घटनावस्तीशी आपण जोडता येऊ शकतो, गोरखनाथ खटल्याचाही संबंध आपण जोडता येऊ शकतो. तर या ठिकाणी मूळ कलमाचे शीर्षक बदलणे याचं उदाहरण म्हणून या ठिकाणी मी या कलम 368चा संदर्भ दिलेला आहे. त्यानंतर आपण जाऊया पुढे, नवीन सुधारणा होणे. म्हणजे आता एखादी घटनेमध्ये जर सुधारणा झालेली असेल तर ती नवीन सुधारणा कशा पद्धतीने विचार घेतली जाते, नवीन दुरुस्ती कशा पद्धतीने विचार घेतली जाते की ज्या दुरुस्तीमध्ये कलमांच्या पातळीवरची भर पडलेली नाहीये, नवीन कलम समावेश झालेले नाहीयेत, पण आहे त्या कलमांच्या पातळीवरची या ठिकाणी दुरुस्ती झालेली आहे. जसं इथं आपण काय पाहिलं की मूळ कलमाचं शीर्षक बदललेलं आहे, तर ही पण एक दुरुस्तीच आहे, सुधारणाच आहे, त्याच असणाऱ्या कलमामध्येच केलेली सुधारणा आहे. तशीच ही पण या ठिकाणी असणाऱ्या कलमामध्येच केलेली सुधारणा आहे. फक्त काय तर या ठिकाणी इथं आहे त्या कलमाचं शीर्षक बदलण्याच्या ऐवजी त्यातली तरतूद बदलली गेलेली आहे. आहे त्या कलमाचं शीर्षक बदलण्याच्या ऐवजी त्यातली तरतूद आपल्याला बदलली गेलेली आहे हे पाहायला मिळतं. मग आता पहा की घटनेच्या मूळ कलम 85 व कलम 174 ऐवजी कलम 85(1) व कलम 174(1) नुसार पुढील सुधारणा केली आहे. मग आता पहा की या ठिकाणी हे जे काही मूळ कलम आहे 85 आणि कलम 174 हे तर या ठिकाणी आहेच आहे, पण त्याऐवजी या ठिकाणी कलम 85(1) आणि कलम 174(1) नुसार जी काही तरतूद विचार घेतलेली आहे ती या घटनावस्तीद्वारा, कोणत्या पहिल्या घटनावस्तीद्वारा सुधारित केलेली आहे किंवा दुरुस्त केलेली आहे, सुधारणा केलेली आहे. कोणती तरतूद आहे ही सुधारणा ही बघा, कलम 85 आणि 174 रिलेटेड कलम 85(1) आणि 174(1) नुसार, तर ती आहे राष्ट्रपती अदरवाईज राज्यपाल योग्य वाटेल अशा वेळी व अशा ठिकाणी अधिवेशनासाठी संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या प्रत्येक सभागृहास वेळोवेळी अभिनियंत्रित करील आणि त्यांची एक सत्रातील अंतिम बैठक पण पुढील सत्रातील त्याच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांक यांच्या दरम्यान 6 महिन्यांचे अंतर असणार नाही. मग आता पहा की कलम 85च्या अनुषंगाने किंवा कलम 85(1) अनुषंगाने याचा संबंध जो काय आहे तो राष्ट्रपतीशी जोडता येऊ शकतो आणि कलम 174(1) अनुषंगाने याचा संबंध जो काय तो राज्यपालाशी जोडता येऊ शकतो.
एवढंच नव्हे तर कलम 85(1)च्या अनुषंगाने त्याचा संबंध संसदेशी जोडता येऊ शकतो, कलम 174(1)च्या अनुषंगाने संबंध राज्य विधिमंडळाशी जोडता येऊ शकतो. त्यामुळे या दोन्हीचाही संदर्भ मी एकत्रित घेतलेला आहे. घटनेमध्ये तो वेगवेगळा आहे, पण मी या ठिकाणी सांगताना या पहिल्या घटनावस्तूच्या आधारावर एकत्रित स्पष्ट केलेला आहे की जसा संदर्भ या ठिकाणी संसदेच्या बाबतीत लागू आहे राष्ट्रपतींच्या माध्यमातून, तसाच तो संदर्भ राज्यपालाच्या माध्यमातून राज्य विधिमंडळाच्या बाबतीत सुद्धा लागू आहे. काय की 2 अधिवेशनातील अंतर 6 महिन्यांपेक्षा अधिक असू नये, असा साध्या सोप्या भाषेत त्याचा संदर्भ आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल की जो पहिल्या घटनावस्तूनुसार विचार घेतलेला भाग आहे 1951च्या, की प्रत्येक सभागृह वेळोवेळी अभिनिमंत्रित करील, पण त्याची एका सत्रातील अंतिम बैठक व पुढील सत्रातील त्याच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेला दिनांक यांच्या दरम्यान 6 महिन्यांचे अंतर असणार नाही. म्हणजे अधिवेशन हे संसदेचं असू द्या, अदरवाईज राज्य विधिमंडळाचं असू द्या, या दोन्ही प्रकारच्या संसद किंवा राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनामधील 2 अधिवेशनामधील अंतर 6 महिन्यांपेक्षा अधिक असणार नाही, असा त्याचा साधा सरळ आपण अर्थ काढू शकतो. या पहिल्या घटनावस्तूद्वारा या कलमांच्या पातळीवर केलेली ही दुरुस्ती आपल्याला सांगता येते 1951च्या माध्यमातून. त्यानंतर तसाच संदर्भ या ठिकाणी पुढे कलम 87(1) आणि 176(1) मध्ये सुद्धा सुधारणा पाहायला मिळतो. कोणत्या? कलम 87(1) आणि 176(1) नुसार सुद्धा संदर्भ काय आहे की लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या सत्राच्या प्रारंभी आणि प्रत्येक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या प्रारंभी संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या एकत्र जमलेल्या दोन्ही सभागृहांना संबोधून राष्ट्रपती अथवा राज्यपाल अभिभाषण करील. मग आता पहा या ठिकाणी इथं कलम 87(1)चा संदर्भ जो काय आहे तो लोकसभेच्या अनुषंगाने किंवा संसदेच्या अनुषंगाने विचार घेता येऊ शकतो. कलम 176(1)चा संदर्भ जो काय तो विधानसभेच्या अनुषंगाने विचार घ्यायचा आहे. त्यामुळे इथंही मी पहिल्याच वरच्याच पद्धतीने एकत्रित पद्धतीने उल्लेख केलेला आहे लोकसभेचा आणि एक प्रकारे विधानसभेचा. तर आपल्याकडे राष्ट्रपती अदरवाईज राज्यपाल जेव्हा राज्य विधिमंडळाच्या किंवा संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधून अभिभाषण करतात तेव्हा एक प्रकारे या ठिकाणी त्या बाबतीत काय चेंज केला गेला होता, काय सुधारणा केली होती पहिल्या घटनावस्तूद्वारा याचा संदर्भ इथं पाहायला मिळतो. तर आता पहा की मूळ मजकूर काय होता या अगोदर आणि नंतर या पहिल्या घटनावस्तूद्वारा काय चेंज केला गेलेला आहे याचाही संदर्भ इथं लक्षात घेऊया की लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या सत्राच्या प्रारंभी आणि प्रत्येक सत्राच्या या शब्दाऐवजी, म्हणजे ही जी काही पहिली घटनावस्तू 1951ची होती ती होण्याच्या आधी उल्लेख जो होता तो काय होता, या कलम 87(1) आणि कलम 176(1)च्या स्तरावर तो उल्लेख अशा पद्धतीने होता की लोकसभा किंवा लोकसभेच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या सत्राच्या प्रारंभी आणि प्रत्येक सत्राच्या संसदेच्या राज्य विधिमंडळाच्या प्रत्येक सत्राच्या संसदेच्या एकत्र जमलेल्या दोन्ही सभागृहांना संबोधून राष्ट्रपती अभिभाषण करील. आता मी संसदेच्या अनुषंगाने हा उल्लेख केलेला आहे. मग आता इथं प्रत्येक सत्राच्या हा जो शब्द होता तो ही पहिली घटनावस्तू होण्याच्या आधी होता. पण जेव्हा पहिली घटनावस्तू झाली तेव्हा प्रत्येक सत्राच्या या शब्दाऐवजी कोणता शब्द आला? प्रत्येक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या प्रारंभी. अगोदर शब्द काय होता? प्रत्येक सत्राच्या प्रारंभी संसदेच्या एकत्र जमलेल्या दोन्ही सभागृहांना संबोधून राष्ट्रपती अभिभाषण करेल. कधी? तर एक प्रकारे लोकसभेच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या सत्राच्या प्रारंभी आणि प्रत्येक सत्राच्या प्रारंभी संसदेच्या एकत्र जमलेल्या दोन्ही सभागृहांना संबोधून राष्ट्रपती अभिभाषण करेल. म्हणजे ही पहिली घटनावस्तू होण्याच्या आधी राष्ट्रपती हे कोणकोणत्या वेळी अभिभाषण करायचे? तर प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या सत्राच्या प्रारंभी त्यावेळेस एकदा अभिभाषण करायचे आणि प्रत्येक सत्राच्या प्रारंभी सुद्धा ते अभिभाषण करायचे. प्रत्येक सत्राच्या प्रारंभी. मग आता प्रत्येक सत्राच्या प्रारंभी याचा अर्थ काय होतो की या ठिकाणी हिवाळी अधिवेशन असेल, पावसाळी अधिवेशन असेल, या प्रत्येक अधिवेशनाच्या स्तरावर या ठिकाणी दोन्ही सभागृहांना संबोधून राष्ट्रपती अभिभाषण करायचे. पण पहिल्या घटनावस्तूनुसार याबाबतचा चेंज काय झाला की प्रत्येक सत्राच्या या शब्दाच्या ऐवजी प्रत्येक वर्षाच्या फक्त पहिल्या सत्राच्या प्रारंभी, प्रत्येक वर्षाच्या फक्त पहिल्या सत्राच्या प्रारंभी संसदेच्या एकत्र जमलेल्या दोन्ही सभागृहांना संबोधून राष्ट्रपती वा राज्यपाल अभिभाषण करेल. मग राष्ट्रपती हे संसदेच्या स्तरावर अभिभाषण करतील आणि राज्यपाल हे राज्य विधिमंडळाच्या स्तरावर अभिभाषण करतील कलम 176(1) नुसार. तर त्यामुळे या ठिकाणी या शब्दाच्या ऐवजी हा शब्द इथं आलेला आहे. कोणता? प्रत्येक सत्राच्या या शब्दाच्या ऐवजी प्रत्येक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या प्रारंभी हा शब्द सुधारित केलेला आहे पहिल्या घटनावस्तूनुसार. मग तो या ठिकाणी एक प्रकारे संसदेला आपण लागू पडतो आणि
राज्य विधिमंडळातून लागू पडतो. तर या अर्थाने या ठिकाणी ही जी काही तरतूद आहे ती या पद्धतीने चेंज झालेली आपल्याला लक्षात येते. तर इथं कोणत्या नवीन कलमाची भर पडलेली आहे का? नाही. आहे त्या कलमाच्या पातळीवरची ही सुधारणा झालेली आहे असं म्हणायला जागा उरते. म्हणजे या दोन्ही ठिकाणी जी नवीन सुधारणा झालेली आहे, नवीन सुधारणाचा विचार केला गेला आहे तो या पद्धतीने केलेला आहे की आहे त्या कलमांच्या पातळीवरची असणारी तरतुदीमध्ये सुधारणा झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आता जाऊया आपण नवीन कलम समाविष्ट होणे. म्हणजे आता पहा की जे काही तिन्ही उल्लेख मी इथं केलेले आहेत ते एक एक करून मी सांगतोय. पहिल्या उल्लेखामध्ये मी काय सांगितलं की मूळ कलमाचे शीर्षक कसं बदललं जातं तर या पद्धतीने. दुसऱ्यामध्ये मी काय सांगितलं की नवीन सुधारणा होणे याचा विचार घटनेमध्ये घटनावस्तूच्या स्तरावर कसा केला जातो तर या पद्धतीने. आणि त्याच्या पुढे जाऊन आपण पाहूया की नवीन कलम समाविष्ट होणे की ज्याच्यावर आपल्याला अधिकाधिक भर द्यायचा आहे की एखाद्या घटनावस्तूच्या माध्यमातून नवीन कलम समाविष्ट केलं जातं तेव्हा ते कशा पद्धतीने घटनावस्तूच्या स्तरावर विचार घेतला तर त्याचाही संदर्भ इथं आपण पाहूया. तर आता पहा कलम 31 मध्ये पहिलीच घटनावस्तू आहे 1951ची की कलम 31 मध्ये कलम 31A ची निर्मिती करून जमीनदारी रद्द करण्याच्या कायद्याला संरक्षण दिले. आपल्याला माहित असेल की या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 31चा संदर्भ सुरुवातीला मालमत्ता किंवा संपत्तीच्या हक्काच्या रचने मूलभूत हक्कामध्ये विचार घेतला जात होता आणि नंतर मग आपल्याकडे 44व्या घटनावस्तूनुसार हा मालमत्ता किंवा संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कांच्या यादीतून काढून टाकण्यात आलेला आहे. पण ज्यावेळेस 1951 मध्ये या संपत्ती किंवा मालमत्तेच्या हक्काचा विचार मूलभूत हक्कामध्ये केला जात होता तेव्हा या ठिकाणी या कलम 31च्या स्तरावरची जी काही दुरुस्ती आहे ती पहिल्या घटनावस्तूनुसार विचार घेतलेली होती आणि या कलम 31 मध्ये या ठिकाणी कलम 31A ची निर्मिती करून जमीनदारी रद्द करण्याच्या कायद्याला संरक्षण दिलं गेलेलं होतं. आता याचा संदर्भ शंकरी प्रसाद खटल्यामध्ये पण येतो किंवा पुढे चालून या ठिकाणी सज्जन सिंग किंवा इतर प्रकारच्या खटल्यामध्ये सुद्धा संदर्भ त्याचा स्पष्ट करता येऊ शकतो. तर एक प्रकारे या ठिकाणी कलम 31A ची निर्मिती करून जमीनदारी रद्द करण्याच्या कायद्याला संरक्षण दिले. हे नवीन कलम जे काय आहे ते ऍड झालं या पहिल्या घटनावस्तूनुसार कलम 31A. एवढंच नव्हे तर याच पहिल्या घटनावस्तूनुसार कलम 31 मध्ये कलम 31B ची पण या ठिकाणी निर्मिती केली गेली आणि भारतीय राज्यघटनेत 9वे परिशिष्ट निर्माण केलं गेलं. भारतीय राज्यघटनेमध्ये 9वे परिशिष्ट निर्माण केलं गेलं की ज्या 9व्या परिशिष्टात समाविष्ट असणाऱ्या कायद्यांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय आपल्या न्यायालयीन पुनरुक्तीच्या अधिकार क्षेत्राचा वापर करू शकत नाही. हे 9वं परिशिष्ट निर्माण केलं गेलं आणि या 9व्या परिशिष्टात समाविष्ट असणाऱ्या कायद्यांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय आपल्या न्यायालयीन पुनरुक्तीविषयीच्या अधिकार क्षेत्राचा वापर करू शकत नाही असंही उल्लेख या ठिकाणी या कलम 31B माध्यमातून विचार घेतलेला होता. तर एक प्रकारे या ठिकाणी कलम 31B ची निर्मिती या पहिल्या घटनावस्तूनुसार आपल्याला सांगता येते. एवढंच नव्हे तर कलम 19(2) ची निर्मिती करून भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा घातल्या. याच पहिल्या घटनावस्तूनुसार मूलभूत हक्कामध्ये कलम 19 अंतर्गत कलम 19(2) ची निर्मिती करून भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा घातलेल्या आहेत. हेही आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल. म्हणजे नवीन कलमांची जी काही समावेश होण्याची जी प्रोसेस आहे ती या पद्धतीने पहिल्या घटनावस्तूनुसार विचार घेतलेली होती या विभिन्न तरतुदींच्या बाबतीत. तसंच या ठिकाणी पुढेही आपल्याला सांगता येईल 7वी घटनावस्तू 1956 कलम 1चा जर विचार केला तर कलम 1चं जे शीर्षक आहे ते काय आहे संघ राज्याचे नाव व राज्यक्षेत्र. संघ राज्याचे नाव व राज्यक्षेत्र असं कलम 1चं शीर्षक आहे. पण या कलम 1च्या स्तरावर पुन्हा आणखीन एक कलम 1(2) ची निर्मिती करून काय तरतूद केली गेली किंवा काय सुधारणा केली गेली. कलम 1(2) ची निर्मिती करून पुढील या ठिकाणी सुधारणा केलेली आहे की राज्य व त्यांची राज्यक्षेत्रे पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील. राज्ये आणि त्यांची राज्यक्षेत्र ही पहिल्या अनुसूचित किंवा पहिल्या परिशिष्टात स्पष्ट केल्याप्रमाणे असतील असा जो संदर्भ आहे तो कलम 1(2) च्या निर्मितीच्या माध्यमातून या ठिकाणी 7व्या घटनावस्तूनुसार केला गेला होता. म्हणजे 7वी घटनावस्तूच्या माध्यमातून आपल्याकडे या कलम 1(2) ची निर्मिती केली गेली आणि त्याद्वारे ही तरतूद केलेली आहे की राज्य व राज्यांचे राज्यक्षेत्र पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील. आपल्याला माहीत असेल 7वी घटनावस्तू की जी राज्य पुनर्रचना कायदा या अर्थाने खूप महत्त्वपूर्ण ठरलेली होती त्या अनुषंगानेच ही तरतूद आपल्याला सांगता येते. त्याचबरोबर या 7व्या घटनावस्तूचा संबंध आणखीन एका महत्त्वपूर्ण अशा कलमाशी जोडता येऊ शकतो. केंद्र राज्य प्रशासकीय संबंधामध्ये जो एक महत्त्वाचा भाग आहे केंद्र राज्य प्रशासकीय संबंधांच्या स्तरावरचा तो या ठिकाणी इथं आपल्याला विचार घ्यायचा आहे कलम 258A च्या माध्यमातून. कलम 258A ची निर्मिती करून या 7व्या घटनावस्तूद्वारा काय तरतूद केलेली होती की एखाद्या राज्याच्या राज्यपालाला राज्याच्या कार्यकारी व्याप्तीत येत असेल अशा कोणत्याही बाबी संबंधीची कार्य भारत सरकारच्या संमतीने त्या सरकारकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपविता येतील. म्हणजे ज्या पद्धतीने कलम 258चा संदर्भ आहे त्याच्या थोडंसं उलट संदर्भ कलम 258A मध्ये आपल्याला पाहायला मिळतो केंद्र राज्य प्रशासकीय संबंधांच्या पातळीवर. आता कलम 258 मध्ये काय म्हटलेलं आहे
की भारताचे जे काही राष्ट्रपती आहेत ते राष्ट्रपतींना या ठिकाणी त्यांच्या कार्यकारी व्याप्तीत येत असतील अशा कोणत्याही बाबीसंबंधीची कार्य हे राज्य सरकारच्या संमतीने त्या सरकारकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपविता येतील असा उल्लेख कलम 258 मध्ये आहे. काय की भारताचे जे कोणी राष्ट्रपती आहेत त्या राष्ट्रपतींना आपल्या अधिकार क्षेत्रात येतील किंवा आपल्या कार्यकारी क्षेत्रात येतील किंवा आपल्या कार्यकारी व्याप्तीत येत असतील अशा कोणत्याही बाबीसंबंधीची कार्य ते राज्य सरकारच्या संमतीने त्या सरकारकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपविता येतील असा जो उल्लेख आहे तो कलम 258 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि कलम 258A ची निर्मिती करून हा जो उल्लेख आहे तो पुन्हा राज्य सरकारच्या दृष्टीने आणि एक प्रकारे राज्यपालाच्या दृष्टीने विचार घेतलेला आहे. कशा पद्धतीने की एखाद्या राज्याच्या राज्यपालाला राज्याच्या कार्यकारी व्याप्तीत येत असेल अशा कोणत्याही बाबीसंबंधीची कार्य भारत सरकारच्या संमतीने भारत सरकारच्या संमतीने त्या सरकारकडे म्हणजेच भारत सरकारकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपविता येतील. म्हणजे ज्या पद्धतीने राष्ट्रपती हे राज्य सरकारांकडे त्यांच्या कार्यकारी क्षेत्रात येत असलेली अशी कोणत्याही प्रकारच्या बाबीसंबंधीची कार्य राज्य सरकारकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपवू शकतात, तसंच एखाद्या घटक राज्याचा राज्यपाल सुद्धा त्यांच्या कार्यकारी क्षेत्रात येत असतील अशा कोणत्याही बाबीसंबंधीची कार्य ही भारत सरकारकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपवू शकतात. तर ही जी काही तरतूद आहे, पहिली तरतूद मी सांगितली ती 258 नुसार विचार घेतलेली आहे आणि कलम 258A मधली जी तरतूद आहे ती जी 7व्या घटनानुसार नव्याने पुन्हा ऍड केलेली आहे. तर 58A जे आहे ते 7व्या घटनाद्वारे नव्याने ऍड झालेलं आहे, नवीन समावेश झालेला आहे हे आपल्याला स्पष्ट करता येईल. केंद्र राज्य प्रशासकीय संबंधाच्या दृष्टीने या बाबतीत आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले पाहायला मिळतील. त्यानंतर 11वी घटनावस्ती. आता 11वी घटनावस्तीचा संबंध कशा अर्थाने आहे तर नवीन सुधारणा होणे या अर्थाने आहे. इथं कोणत्या नवीन कलमाची भर पडलेली आहे का नाहीये, पण आहे त्या कलमाच्या पातळीवर जी काही नवीन सुधारणा आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः कलम 66च्या स्तरावर उपराष्ट्रपतीच्या शासनातून जी काही कलम 66 मध्ये तरतूद आहे त्यांच्या निवडणुकीच्या दृष्टीने त्याबाबतची ही जी काही तरतूद आहे ती सांगता येते. 11वी घटनावस्ती 1961च्या स्तरावर कलम 66च्या अंतर्गत दुरुस्ती केली गेली, सुधारणा केली गेली. काय सुधारणा केली गेली की उपराष्ट्रपतीच्या निर्वाचन प्रणालीमध्ये बदल करून संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीऐवजी, कारण की या 11वी घटनावस्ती होण्याच्या आधी उपराष्ट्रपती पदाची जी काही निवड आहे ती संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अंतर्गत केली जायची, संयुक्त बैठकीच्या स्तरावर विचार घेतली जायची. मात्र या ठिकाणी या 11व्या घटनावस्तीद्वारा या मूळ तरतुदीमध्ये चेंज केला गेला. कोणती मूळ तरतूद की उपराष्ट्रपतीच्या निर्वाचन प्रणालीमध्ये बदल करून संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीऐवजी निर्वाचक मंडळाची व्यवस्था केली, जे निर्वाचक मंडळ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य मिळून बनलेले असेल. म्हणजे निर्वाचक मंडळाचा उल्लेख, इलेक्टोरल कॉलेजचा उल्लेख अगोदर होता का नव्हता. 11वी घटनावस्ती 1961ची होण्याच्या आधी उपराष्ट्रपती पदाच्या निवडीसाठी निर्वाचक मंडळाचा विचार केला जात नव्हता, तर त्याऐवजी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीच्या स्तरावर विचार केला जात होता. पण 11व्या घटनावस्तीद्वारे या संसदेच्या सभागृहांच्या संयुक्त बैठकीच्या ऐवजी या ठिकाणी नवीन व्यवस्था विचार घेतली गेली. ती नवीन व्यवस्था म्हणजे निर्वाचक मंडळ. जसं राष्ट्रपतीचं निर्वाचक मंडळ असतं तसंच या ठिकाणी या संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य मिळून बनलेलं निर्वाचक मंडळ उपराष्ट्रपतीच्या निवडीसाठी विचारात घेतलं जाईल असा उल्लेख 11व्या घटनावस्तीद्वारा मांडला गेला होता कलम 66 मध्ये. म्हणजे कलम 66 मध्ये ही सुधारणा केली गेली, नवीन कोणतं कलम ऍड झालेलं नव्हतं, फक्त आहे त्या कलमाच्या पातळीवरची ही सुधारणा सांगता येऊ शकते. म्हणून नवीन सुधारणा होणे या अर्थाने त्याचा विचार आपण केलेला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा 14वी घटनावस्ती नवीन कलम समाविष्ट होणे 1962. कलम 239A ची निर्मिती करून, आता ऑब्व्हियसली आपल्याला माहीत असेल की कलम 239चा संदर्भ जो काय आहे तो आपल्याकडे संघ राज्यक्षेत्र किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या दृष्टीने सुरू होतो. पण याच या ठिकाणी कलम 239A चा संदर्भ जो काय आहे तो कशा पद्धतीने विचार घेतलेला आहे की कलम 239A ची निर्मिती करून कोणत्या घटनावस्तीद्वारा 1962च्या 14व्या घटनावस्तीद्वारा कलम 239 अंतर्गत कलम 239A या नवीन कलमाची निर्मिती करून पुढील तरतूद केलेली आहे. कोणती की विवक्षित संघ राज्य क्षेत्रांसाठी स्थानिक विधिमंडळाची किंवा मंत्री परिषदेची किंवा दोन्हींची निर्मिती. म्हणजे ज्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश आहे त्या ठिकाणी जर विधिमंडळाची निर्मिती करायची असेल तर त्या अनुषंगाने असणारी तरतूद किंवा मंत्री परिषदेची निर्मिती करायची असेल तर त्या अनुषंगाने असणारी तरतूद ही कलम 239A च्या द्वारा विचार घेतली जावी. म्हणून जी कोणती भारतातली केंद्रशासित प्रदेश आहेत किंवा संघ राज्य क्षेत्र आहेत त्या संघ राज्य क्षेत्रांसाठी स्थानिक विधिमंडळांची किंवा मंत्री परिषदेची किंवा दोन्हींची निर्मिती जर करायची असेल तर ती या कलमाद्वारे विचार घेतली जाऊ शकते
असं म्हणायला जागा आहे. मग आता इथे लक्षात घ्या की आपल्याकडे पॉंडिचेरी या अंतर्गत जर आपण विचार केला तर या कलम 239A चा संदर्भ जो काय तो स्पष्ट करता येतो की पॉंडिचेरी किंवा पुडुचेरीमध्ये एक प्रकारे विधिमंडळही अस्तित्वात आहे आणि तिथं मंत्रिपरिषद सुद्धा अस्तित्वात आहे. दोन्हींची निर्मिती कलम 239A च्या स्तरावर केलेली आहे. राहिला प्रश्न या ठिकाणी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचा, तर त्याकरता स्वतंत्र घटनावस्ती आपल्याकडे केली गेली होती, 69वी घटनावस्ती, आणि त्याद्वारे कलम 239AA निर्माण करून राष्ट्रीय राजधानी क्षेत्र असा दर्जा जो काही तो त्याला विचार घेतलेला आहे, आपल्याला हे सांगता येऊ शकेल. तर त्या अर्थाने पुढेही त्याचा संदर्भ आपण पाहणारच आहोत. पण हे लक्षात ठेवा की 14व्या घटनावस्तीद्वारा कलम 239A ची निर्मिती करून जे काही संघ राज्य क्षेत्र आहेत त्यांच्याकरता स्थानिक विधिमंडळ किंवा मंत्रिपरिषदेची आणि दोन्हींचीही निर्मिती जर करायची असेल तर तेही करता येऊ शकत होते, हे इथं आपल्याला स्पष्ट करता येईल. मित्रांनो, पुढे जाण्याच्या आधी एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेकच्या माध्यमातून आपल्या इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या ॲपच्याद्वारे ज्या काही विभिन्न बॅचेस चालू आहेत त्याविषयीच्या थोडक्यात माहिती घेऊया. तर आपल्या ॲपच्या माध्यमातून ज्या काही विभिन्न बॅचेस सध्या सुरू आहेत त्यामध्ये पहिली बॅच आपल्याला स्पष्ट करता येईल ती म्हणजे गट ब गट क पूर्वपरीक्षा या अर्थ असणारी संयुक्त गट ब गट क पूर्वपरीक्षेची बॅच, की जी ज्यांना कोणाला 2024च्या अनुषंगाने या परीक्षेची तयारी करायची असेल त्यांच्याकरता ही निश्चितच फायदेशीर बॅच आहे. फक्त 1000 रुपयाच्या फीसमध्ये आपण संपूर्ण संयुक्त गट ब गट क पूर्वपरीक्षेचा राज्यव्यवस्थेचा सिलेबस जो काय तो अभ्यासू शकता. तर एक प्रकारे एकूण 40+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या स्वरूपात असणारी बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. त्याचबरोबर राज्यव्यवस्थेचीच या ठिकाणी गट ब गट क मुख्य परीक्षेची असणारी बॅच सुद्धा आपल्या ॲपवर सुरू आहे. फक्त 1200 रुपयाच्या फीसमध्ये ही संबंध जी काही बॅच आहे ते आपल्याला अवेलेबल होऊ शकते. यात गट ब गट ग मुख्य परीक्षेचा जो काही सुधारित अभ्यासक्रम आहे 2023च्या अनुषंगाने तो पूर्ण कव्हर केलेला आहे. 2022च्याही दृष्टीने गट ब ची जी काही एक्झाम होऊ पाहणार आहे तर त्याही दृष्टीने ही बॅच आपल्याला उपयोगी ठरेल, कारण की इतरही घटकांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे. एकूण 60+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर फक्त 1200 रुपयाच्या फीसमध्ये ही बॅच आपण प्राप्त करू शकता. दोन्ही बॅचेसविषयीची कोणती इन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबर आपण इन्क्वायरी करू शकता. त्यानंतर राज्यव्यवस्थेच्या आणखीन 2 बॅचेसचा उल्लेख आपल्याला करता येऊ शकेल. एक जी बॅच आहे ती राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आणि दुसरी जी आहे ती राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने. तर एक लक्षात घ्या की राज्यसेवा पूर्व परीक्षा ही जी काही तयारी आहे ती ज्यांना 2024च्या अनुषंगाने करायची आहे, राज्यसेवा पूर्व 2024च्या दृष्टीतून ज्यांना तयारी करायची आहे त्यांच्याकरता निश्चितच ही फायदेशीर बॅच आहे. फक्त 1200 रुपयाच्या फीसमध्ये आपण या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा संपूर्ण जो सिलेबस आहे तो यामध्ये कव्हर करू शकता. जो काही राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सर्व घटकनिहाय असणारा सिलेबस आयोगाने ठरवून दिलेला आहे तो सर्व सिलेबस याच्यामध्ये आपण पाहू शकता. एकूण 50+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. त्याचबरोबर आगामी जी काही 2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे त्याही अनुषंगाने आपली बॅच जी काही ती सध्या ॲपवर सुरू आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा GS2 पार्ट 1 स्पेशल बॅच. GS2 पार्ट 1 या स्पेशल बॅचमध्ये या ठिकाणी एकूण 8 घटकांचा समावेश आपण केलेला आहे. हे 8 घटक आहेत: भारताचे संविधान, भारतीय संघराज्य व्यवस्था, भारतीय प्रशासनाचा उगम, राज्य शासन व प्रशासन, ग्रामीण आणि स्थानिक नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासन, पक्ष आणि हितसंबंधी गट आणि निवडणूक प्रक्रिया, असे एकंदरीत 8 गट या पार्ट 1च्या सिलेबसमध्ये आपण कव्हर केलेले आहेत GS2च्या बेसिसवर. आणि एकूण 80+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 8 महिने. तर एकंदरीत ज्यांना कुणाला GS2 पार्ट 1च्या दृष्टीतून जो काही संबंध सिलेबस या 8 घटकांचा प्राप्त करून घ्यायचा आहे त्यांच्याकरता ही 1300 रुपयाच्या फीसमध्ये असणारी बॅच आहे. त्याचबरोबर या ठिकाणी या GS2 पार्ट 1च्या बेसिसवर जशी बॅच आहे तशी GS2 पार्ट 2ची पण बॅच आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे. या 2 बॅचेसविषयी कोणती इन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता. आणि जसं मी म्हटल्याप्रमाणे की GS2 पार्ट 2ची पण बॅच आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे, ज्यामध्ये फक्त नवीन घटकांचा समावेश आपण केलेला आहे. ज्यात भारतीय प्रशासनाचा उगम, प्रशासकीय कायदा, काही सुसंबद्ध कायदे, कृषी प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, घटनात्मक आणि वैधानिक संस्था, लोक प्रशासनामधील संकल्पना, सिद्धांत आणि दृष्टिकोन, सार्वजनिक धोरण, असे एकूण 7 घटक या बॅचमध्ये आपल्याला अभ्यासता येतील. एकूण 70+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 8 महिने. तर या 7 घटकांव्यतिरिक्त या ठिकाणी इतर घटकांच्या केवळ नोट्स प्राप्त होतील कॉम्प्लिमेंटरी बेसिसवर. मग ते प्रसारमाध्यमे किंवा सार्वजनिक सेवा किंवा शिक्षण पद्धती असे जे काही इतर टॉपिक उर्वरित राहतात त्यांच्या केवळ फक्त नोट्स आपल्याला या बॅचमध्ये प्राप्त होतील. मात्र या 7 घटकांची व्हिडिओज आणि नोट्स सर्व स्वरूपात या ठिकाणी याच्यामध्ये आपल्याला प्राप्त होतील. तर फक्त 1200 रुपयाच्या फीसमध्ये आपण GS2 पार्ट 2ची ही जी काही फक्त नवीन घटकांच्या समावेश असणारी बॅच जी काही ती विचार घेऊ शकता फक्त 1200 रुपयाच्या फीसमध्ये. या सर्व बॅचेसला प्राप्त करण्याकरता आपल्याला
गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपलं ॲप जे काय आहे इंडियन पॉलिटी बाय व्ही के शिंदे हे डाउनलोड करावं लागेल आणि या ॲपच्या माध्यमातून या सर्व बॅचेसला आपण प्राप्त करू शकता. किंवा याही बॅचबद्दल कोणती इन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता. त्यानंतर जाऊया आपण पुढे. आता पहा की 69वी घटनावस्ती ज्याचा संदर्भ मी मगाशीच दिला होता की ज्या पद्धतीने आपल्याकडे 1962च्या 14व्या घटनावस्तीच्या स्तरावर आपण काय संदर्भ पाहिला की कलम 239A ची निर्मिती केली गेली आणि विवक्षित संघराज्य क्षेत्रांसाठी स्थानिक विधिमंडळांची किंवा मंत्रिपरिषदेची किंवा दोन्हींची निर्मिती याचा विचार केला गेला होता. आता त्याच्याही पुढे जाऊन या ठिकाणी दिल्ली या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी कलम 239AA या नवीन कलमाची निर्मिती करून या नवीन कलमाची भर टाकून 69व्या घटनावस्तीद्वारा 1991 मध्ये या दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र असा विचार जो काय तो स्वीकारला गेला आणि म्हणून दिल्ली या केंद्रशासित प्रदेशास या कलम 239AA च्या द्वारे दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र किंवा नॅशनल कॅपिटल सेंटर या अर्थाने या ठिकाणी विचार घेतला जातो. असा दर्जा जो काय आहे असा विशेष दर्जा जो काय आहे तो दिल्लीला प्रदान केला गेलेला आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी मी सांगू इच्छितो किंवा काही दिवसापूर्वीच आपण या ठिकाणी दिल्ली सेवा विधेयक 2023 किंवा दिल्ली सेवा सुधारणा विधेयक 2023 हे जे काय आहे ते पाहिलेलं होतं. तर या पातळीवरची जी काही संबंध माहिती आहे ती आपण त्यामध्ये पाहू शकता दिल्ली सेवा विधेयक 2023च्या अनुषंगाने. किंवा या ठिकाणी 2021 मध्ये पण जे काय आपल्याकडे दिल्ली राष्ट्रीय राजधानी सुधारणा विधेयक मांडलं गेलं होतं 2021 तर तेही आपण त्याच्यामध्ये पाहू शकता. तर अशा या दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्राला जो विशेष दर्जा प्रदान केलेला आहे तो कलम 239AA च्या अनुषंगाने. मित्रांनो कलम 239AA च्या दृष्टिकोनातून ज्या काही सर्व तरतुदी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत कारण की त्याच्यावर सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले पाहायला मिळतात. तर अशा या कलम 239AA ची निर्मिती जी काय आहे ती 69व्या घटनावस्तीद्वारा केली गेली होती. आणि एवढंच नव्हे तर दिल्लीसाठी 70 सदस्यीय विधानसभा व 7 सदस्यीय मंत्रिपरिषदेची व्यवस्था सुद्धा केलेली आहे याच घटनावस्तीद्वारा. दिल्लीसाठी 70 सदस्यीय विधानसभा आणि 7 सदस्यीय मंत्रिपरिषदेची व्यवस्था. तर एक प्रकारे या ठिकाणी कलम 239AA या नवीन कलमाची निर्मिती करून दिल्लीच्या बाबतीचा हा विचार जो काय तो केलेला आहे 69व्या घटनावस्तीद्वारा. त्याचबरोबर 61वी घटनावस्ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे का तर 61व्या घटनावस्तीद्वारा कलम 326 की जो प्रौढ मताधिकाराशी संबंधित कलम आहे तर या प्रौढ मताधिकाराच्या संबंधित असणाऱ्या कलम 326 मध्ये सुधारणा केली गेली आणि पूर्वीची असणारी वयाची अट की जी 21 वर्ष होती ती 21 वर्षावरून कमी करून ते 18 वर्ष केली गेलेली आहे. किती वर्ष? 18 वर्ष. आणि म्हणून जे काय मतदान करण्याविषयीचं मतदाराचं वय आहे ते 21 वरून 18 करण्याचा जो दृष्टिकोन आहे तो 61व्या घटनावस्तीद्वारा 1991 मध्ये विचार घेतलेला आहे. तर इथं नवीन कलम ॲड झालं का? नाहीये. तर तिथं फक्त या ठिकाणी नवीन सुधारणा किंवा दुरुस्ती केलेली आहे कलम 326 स्तरावर. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला पाहायचं आहे की नवीन कलम समाविष्ट होण्याच्या दृष्टीने आणखीन कोणत्या घटनेचा विचार करता शकतो. तर 91वी घटनावस्ती ही अधिकाधिक महत्त्वाची आहे या अर्थाने. 2003 ची अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात झालेली ही घटनावस्ती ही या अर्थाने अधिकाधिक महत्त्वाची आहे का तर या घटनावस्तीच्या माध्यमातून भारताच्या केंद्र सरकारच्या पातळीवर असो किंवा घटक राज्यांच्या एक प्रकारे राज्य सरकारच्या स्तरावर असो जे काही मंत्रिपरिषदेचा आकार आहे त्याच्यावर लगाम लावण्याच्या दृष्टीने त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने केलेली ही महत्त्वपूर्ण अशी घटनावस्ती. तर त्या घटनावस्तीच्या अनुषंगाने कोणकोणती नवीन कलमे भारतीय राज्यघटनेमध्ये ॲड झाली याचाही खुलासा जो काय तो आपल्याला करता येऊ शकेल. माझा पहा की इथं पहिल्यांदा जो उल्लेख मी केलेला आहे तो कलम 75(1)A चा. ही कलम 75(1)A या नवीन कलमाची भर घालून 91व्या घटनावस्तीद्वारा काय तरतूद केली गेली की पंतप्रधान व मंत्री यांची एकूण संख्या लोकसभेतील एकूण सदस्यसंख्येच्या 15% पेक्षा अधिक असणार नाही. कुणाच्या? लोकसभेतील एकूण सदस्यसंख्येच्या 15% पेक्षा अधिक असणार नाही. कुणाची संख्या? पंतप्रधान आणि मंत्री यांची एकूण संख्या. तर या अर्थाने कलम 75(1) या नवीन कलमाची भर पडली आणि ही दुरुस्ती विचार घेतलेली आहे. त्यानंतर तशाच प्रकारची तरतूद आपल्याकडे घटक राज्य स्तरावर स्वीकारलेली आहे कलम 164(1)A ची निर्मिती करून. कारण की आपल्याकडे कलम 164 अंतर्गत मंत्रिपरिषदेच्या बाबतीची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. जशी कलम 75 मध्ये मंत्रिपरिषदेच्या बाबतीची इतर तरतुदी पाहायला मिळतात तसं कलम 164 मध्ये मंत्रिपरिषदेच्या बाबतीची तरतुदी पाहायला मिळतात. तर त्या अनुषंगाने कलम 164(1)A ची निर्मिती करून पुढील तरतूद काय केलेली आहे तर ज्या पद्धतीने पंतप्रधान व मंत्री यांची एकूण संख्या लोकसभेतील एकूण सदस्यसंख्येच्या 15% पेक्षा अधिक असणार नाही हे तत्व स्वीकारलेलं आहे या 91व्या घटनावस्तीद्वारा. तसंच तत्व घटक राज्य स्तरावर सुद्धा स्वीकारलेले आहे की मुख्यमंत्री तसेच मंत्री यांची एकूण संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या 15% पेक्षा अधिक असणार नाही.
म्हणजे इथं लोकसभेच्या स्तरावरती 15% अधिक असणार नाही, इथं विधानसभेच्या स्तरावरती 15% अधिक असणार नाही मुख्यमंत्री आणि मंत्री यांची एकूण संख्या. परंतु आणखीन एक तरतूद इथं नव्याने ॲड केलेली आहे कलम 164(1)(a) मध्ये, की जी वरती केंद्र स्तरावर लागू नाहीये. इथं कोणती ॲड केलेली आहे, परंतु राज्यातील मुख्यमंत्री आणि मंत्री यांची एकूण संख्या 12 पेक्षा कमी असणार नाही. राज्यातील मुख्यमंत्री आणि मंत्री यांची एकूण संख्या 12 पेक्षा कमी असणार नाही. याच्यावर पण आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे आपण ही पण बाब चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. पण त्याचबरोबर हेही लक्षात ठेवा की या 91व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून ही जी काही तरतूद केलेली आहे ती कोणत्या कलमांच्या दृष्टीने केलेली आहे, तर कलम 75(1)च्या पातीवर 1(a)च्या पातीवर या ठिकाणी पंतप्रधान व मंत्रिपरिषदेच्या दृष्टीने आणि कलम 164(1)(a)च्या स्तरावर ते मुख्यमंत्री आणि मंत्रिपरिषदेच्या दृष्टीने. त्याचबरोबर 91व्या घटनादुरुस्ती संबंध या ठिकाणी कलम 75(1)(b) आणि कलम 164(1)(b)च्या दृष्टीने स्पष्ट करता येतो. कोणत्या अर्थाने, तर कलम 75(1)(b)च्या दृष्टीने आणि कलम 164(1)(b)च्या दृष्टीने पुन्हा एकदा आपण एकत्रित त्याचा उल्लेख पाहूया की संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या, आता संसदेच्या म्हटलं की कलम 75(1)(b) नुसार आहे आणि राज्य विधिमंडळाच्या म्हटलं की ते कलम 164(1)(b) नुसार आहे. काय, तर संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य जेव्हा पक्षांतर बंदी खाली अपात्र घोषित केला जातो तेव्हा जर तो मंत्री झाला असेल तर मंत्रिपदासाठी देखील तो सदस्य अपात्र ठरतो. तर आता एक लक्षात घ्या की 91व्या घटनादुरुस्तीचा संबंध हा फक्त आणि फक्त मंत्री परिषदेच्या संख्येवर लगाम लावण्याच्या दृष्टीनेच आहे अशातला भाग नाही, तर 91व्या घटनादुरुस्तीचा संबंध तेवढाच या ठिकाणी एक प्रकारे पक्षांतर बंदी कायद्याशी सुद्धा आहे असं म्हणायला जागा उरते. ज्या पक्षांतर बंदी कायद्याचा विचार आपण 52व्या घटनादुरुस्तीनुसार विचार घेतलेला होता 1985 मध्ये, त्या पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदींचा संदर्भ सुद्धा 91व्या घटनादुरुस्ती सुद्धा जोडता येऊ शकतो. तर त्या अर्थाने संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य जेव्हा पक्षांतर बंदीखाली अपात्र घोषित केला जातो तेव्हा जर तो मंत्री झाला असेल तर तो मंत्रिपदासाठी देखील अपात्र ठरतो. हे इथं आपला या कलम 75(1)(b) आणि 164(1)(b)च्या स्तरावर संसद आणि राज्य विधिमंडळाच्या दृष्टीने स्पष्ट करता येईल. त्यानंतर कलम 361(b) याही नवीन कलमाची निर्मिती या 91व्या घटनादुरुस्तीद्वारा केली गेली. कलम 361(b)च्या द्वारे काय तरतूद केलेली आहे की संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य जेव्हा पक्षांतर बंदी कायद्याखाली किंवा पक्षांतर बंदीखाली अपात्र घोषित केला जातो तेव्हा तो कोणतेही लाभकारी राजकीय पदावर नियुक्त करण्यास अपात्र, म्हणजे मंत्रिपदावर तर नियुक्त करण्यास अपात्रच आहे, पण इथंही कोणते राजकीय लाभकारी पदावर नियुक्त करण्यास अपात्र आहे का, तर तो या पक्षांतर बंदी कायद्याने सदस्य या अर्थाने अपात्र म्हणून घोषित केलेला असतो म्हणून. तर 361(b) ची निर्मिती सुद्धा 91व्या घटनादुरुस्तीनुसार केली गेलेली आहे, हेही इथं आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर वेगवेगळ्या या नवीन कलमांची भर भारतीय राज्यघटनेमध्ये 91व्या घटनादुरुस्तीद्वारा 2003 मध्ये पडलेली आपल्याला स्पष्ट करता येते. त्यानंतर 101वी घटनादुरुस्ती 2016. आता पहा की इथं पुन्हा एक नवीन आपल्याला दृष्टिकोन पाहायला मिळेल, तो म्हणजे कोणता, की नवीन कलमाची भर पडणे, मूळ शीर्षकाच्या पातीवर असणारा मथळा चेंज होणे किंवा या ठिकाणी नवीन काहीतरी सुधारणा होणे हे तर आहेच आहे, पण कधी कधी आपल्याकडे या ठिकाणी एखाद्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून असलेली काही कलमे सुद्धा वगळली जातात, नष्ट केली जातात, निरसित केली जातात. तोही भाग आपल्याला विचार घेण्याची गरज आहे. म्हणजे घटनादुरुस्ती होत असताना फक्त नवीन कलमांचीच भर पडत असते किंवा नवीन सुधारणाच होत असते किंवा मूळ कलमाचं शीर्षकच बदलत असतं एवढंच नव्हे, तर आहे त्या कलमांच्या पातीवरची सुद्धा तरतूद नष्ट केली जाते किंवा कलमच या ठिकाणी निरसित केलं जात असतं, हेही इथं लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर त्यामुळे GSTशी संबंधित असणारी ही जी काय घटनादुरुस्ती आहे 2016ची 101वी घटनादुरुस्ती, त्याचाही इथं आपण खुलासा पाहूया की एक प्रकारे GST वस्तू व सेवा कराची निर्मिती आपल्याकडे या घटनादुरुस्तीद्वारा केली गेली. 279(a) या नवीन कलमाद्वारे GST परिषदेची स्थापना झाली. जी काय GST परिषद की जे केंद्र आणि घटक राज्यांच्या पातळीवर GSTचे दर निश्चित करण्याच्या दृष्टीने एक प्रकारे शिफारस करणारी परिषद म्हणून काम विचार घेतली जाते, अशा या GST परिषदेची स्थापना 279(a) या नवीन कलमाद्वारे घटनेमध्ये विचार घेतलेली आहे. GSTच्या निर्मितीमुळे भारतीय घटनेत विविध नवीन कलमांची निर्मिती, 7व्या परिशिष्टात झालेले बदल ह्या सर्वांचा उल्लेख आपला करता येऊ शकेल. मग आता GSTच्या निर्मितीमुळे भारतीय घटनेत कोणत्या नवीन कलमांची भर पडली, कोणती असलेली कलमे वगळण्यात आली किंवा 7व्या परिशिष्टात कोणते बदल झाले, या सर्व अर्थाने जो काही भाग आहे तो पुढे आपण विस्ताराने पाहूया. मग आता पहा, इथं मी छोटासा तक्ता इथं या पातळीवर स्पष्ट केलेला आहे की GSTच्या घटनादुरुस्तीमुळे किंवा 101व्या घटनादुरुस्तीमुळे कोणती नवीन कलमे घटनेमध्ये ॲड झालेली आहेत.
तर कलम 246A, कलम 269A, GST परिषदेशी संबंधित कलम 279A ही संबंध नवीन कलमे ॲड झालेली आहेत. समजा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये असा विचारला गेला की 101व्या घटनास्थळीच्या स्तरावर कोणत्या नवीन कलमांची भर भारतीय राज्यघटनेमध्ये पडलेली आहे, तर ही संबंध नवीन कलम आहेत 246A, 269A, 279A. दुरुस्त कलमे कोणती झाली? ज्या कलमांच्या बाबतीत घटनेतल्या ज्या कलमांच्या बाबतीत दुरुस्ती झाली ती कलमे कोणती? तर कलम 268 आणि कलम 271 या बाबतीत या घटनास्थळीच्या माध्यमातून दुरुस्त कलमे झालेली आपल्याला पाहायला मिळतात. बाद किंवा वगळलेली कलम कोणती? तर कलम 268A की जे निरसित केलेलं आहे, नष्ट केलेलं आहे, बाद केलेला आहे, वगळलेला आहे. तर या अर्थाने हा संदर्भ आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर किरकोळ दुरुस्त्या झालेली कलमं कोणती आहेत? कारण की GSTची ही घटनास्थळी खूप मोठी घटनास्थळी म्हणून समजली जाते आणि व्यापक घटनास्थळी समजली जाते आर्थिक दृष्टीने, कर प्रणालीच्या दृष्टीने. तर किरकोळ दुरुस्त्या झालेली कलमं कोणती आहेत? तर 248, 249, 250, 269, 270, 286, 366 आणि 368च्या स्तरावर सुद्धा काही किरकोळ दुरुस्ती केली गेलेली आहे. त्यानंतर 7व्या परिशिष्टाचा जर विचार केला तर 7व्या परिशिष्टांच्या दृष्टीने या ठिकाणी कोणत्या बाबतचा विचार केलेला आहे, कोणत्या विषयांच्या बाबतीचा विचार केलेला आहे? तर 7व्या परिशिष्टातले दुरुस्त विषय संघ सूचीमधला विषय क्रमांक 84 हा दुरुस्त केला गेलेला आहे. राज्य सूचीमधला विषय क्रमांक 54 सुद्धा दुरुस्त केलेला विषय आहे. म्हणजे या दोन्ही विषय क्रमांकामधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या सुधारित केलेल्या आहेत, दुरुस्त केलेल्या आहेत. एक संघ सूचीमधला विषय क्रमांक 84 आणि राज्य सूचीमधला विषय क्रमांक 54 हे 7व्या परिशिष्टाच्या स्तरावर असणारे विषय दुरुस्त केलेले आहेत. त्यानंतर बाद विषय म्हणजे जे विषय वगळलेले आहेत किंवा बाद केलेले आहेत किंवा नष्ट केलेले आहेत, तर संघ सूचीमधले विषय क्रमांक 92A यामधल्या ज्या काही तरतुदी आहेत किंवा हे विषय क्रमांक जे काय आहेत ते बाद केलेले आहेत, वगळलेले आहेत किंवा नष्ट केलेले आहेत. आणि राज्य सूचीमधले विषय क्रमांक 52 आणि 55 सुद्धा या ठिकाणी बाद किंवा वगळलेले आहेत हे आपल्याला सांगता शिकेल. तर हे सगळे विषय या ठिकाणी बाद केलेले आपल्याला पाहायला मिळतात 7व्या परिशिष्टाच्या स्तरावर. तर हे जे काही संबंध चेंजेस या GSTशी संबंधित 101व्या घटनास्थळी झालेले आहेत त्या सर्व अर्थाने इथं तुम्हाला प्रश्न विचारायला हवा आहे. त्यामुळे हे इथं आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर या ठिकाणी 104वी घटनास्थळी, आता 104व्या घटनास्थळीचे दोन दृष्टिकोन आपल्याला सांगता येऊ शकतील. कोणते दोन दृष्टिकोन? तर 104व्या घटनास्थळीच्या माध्यमातून काही नवीन दुरुस्ती झाली, नवीन सुधारणा झाली, तर काही नवीन काही कलमांची जी काही कलमं आहेत ती वगळलेली होती किंवा एक प्रकारे नष्ट केलेली आहेत. तर कोणत्या अर्थाने याचा विचार केलेला आहे ते आपण पाहूया. पहिला दृष्टिकोन की नवीन सुधारणा काय झाली किंवा नवीन दुरुस्ती काय झाली 104व्या घटनास्थळीद्वारा 2020 मध्ये, तर ऑब्व्हियसली आपल्याकडे जे काही राजकीय आरक्षण आहे लोकसभा आणि विधानसभेच्या स्तरावरचं त्या दृष्टीने झालेली ही दुरुस्ती आहे की लोकसभा आणि विधानसभामधील अनुसूचित जाती आणि जमातींची राखीव जागांचे आरक्षण 70 वर्षांवरून 80 वर्षे केलेली आहे. या आरक्षणात 10 वर्षे वाढ केली आहे. आता हे आरक्षण 25 जानेवारी 2030 पर्यंत कायम राहणार आहे. कधीपर्यंत? 25 जानेवारी 2030 पर्यंत आता हे आरक्षण कायम राहणार आहे अनुसूचित जाती जमातींचं लोकसभा आणि विधानसभेच्या स्तरावरचं, की जे भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 330 नुसार आणि कलम 332 नुसार विचारात घेतलेलं आरक्षण आहे. तर कलम 330 नुसार लोकसभेतलं अनुसूचित जाती जमातींचं असणारं आरक्षण असेल, कलम 332 नुसार असणारं विधानसभेतलं अनुसूचित जाती जमातींचं आरक्षण आहे. या आरक्षणाच्या मर्यादेमध्ये या ठिकाणी जी काही वाढ आहे ती 10 वर्षांनी केलेली आहे आणि आता हे आरक्षण 25 जानेवारी 2030 पर्यंत कायम राहणार आहे अनुसूचित जाती जमातींच्या अनुषंगाने. पण कलम 331 जे लोकसभेतील असणाऱ्या अँग्लो इंडियनच्या रचनातून होतं आणि कलम 333 हे जे विधानसभेतील असणाऱ्या अँग्लो इंडियन रचनातून होतं, तर हे जे काय कलम 331 द्वारा लोकसभेतलं 2 जागांच्या स्तरावरचं असणारं अँग्लो इंडियन समाजाचं आरक्षण असेल किंवा विधानसभेतलं एका जागेचं अँग्लो इंडियन समाजाचं असणारं आरक्षण असेल ते या ठिकाणी नष्ट केलेलं आहे, निरसित केलेलं आहे याच 104व्या घटनास्थळीद्वारा. आणि म्हणून या घटनास्थळीने लोकसभेतील अँग्लो इंडियन जमातीच्या 2 जागांचे आणि विधानसभामधील अँग्लो इंडियन जमातीच्या एका जागेचे असणारे आरक्षण हे रद्द केलेले आहे, नष्ट केलेले आहे. त्यामुळे घटनेतील कलम 331 व कलम 333 ही दोन्ही कलमे आता निरसित किंवा नष्ट केलेली आहेत, वगळलेली आहेत हे म्हणायला जागा होते. तर त्यामुळे जसं GSTच्या पातळीवर आपल्याला या ठिकाणी बाद केलेलं वगळलेलं कलम म्हणून 268A उल्लेख करता येऊ शकतो 101व्या घटनास्थळीच्या स्तरावर, तसं 104व्या घटनास्थळी स्तरावर कलम 331 आणि 333चा संदर्भ सुद्धा आपल्याला सांगता येऊ शकतो की तिथं ही कलमं जी काय ती नष्ट केलेली आहेत किंवा निरसित केलेली आहेत या 104व्या घटनास्थळीच्या माध्यमातून. आणि जे काही अँग्लो इंडियन समाजाचं आरक्षण आहे तेही रद्द झालेलं आहे. पुन्हा एकदा आपण छोटासा ब्रेक घेऊया आणि आपल्या
ॲपच्या माध्यमातून चालणाऱ्या ज्या काही इतर बॅचेस आहेत त्याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. तर सर्वच प्रकारच्या परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या या दोन्ही बॅचेसचा उल्लेख करता येऊ शकेल. त्यामध्ये पहिली बॅच आहे पंचायत राज आणि नागरी सुशासन स्पेशल बॅच, की जी फक्त 300 रुपयाच्या फीसमध्ये आपल्याला अवेलेबल आहे. या बॅचमध्ये आपल्याला एकूण 20 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर संबंध जो काही पंचायत राज आणि नागरी सुशासनाचा सर्व जो सिलेबस आहे तो प्राप्त करता येऊ शकेल. मग या ठिकाणी एक प्रकारे पंचायत राज संस्थांच्या बाबतच्या विकासाची प्रक्रिया जी काय आहे ती 2023 पर्यंतच्या संबंध अपडेट्ससह आपल्याला प्राप्त करता येऊ शकेल. एवढंच नव्हे तर पेसा कायदा 1996, 73, 84 घटनावस्ती, सर्व प्रकारच्या पंचायत राज संस्था आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्याचबरोबर या ठिकाणी इतर जे काही कायदे आहेत की जसं आपल्याकडे या ठिकाणी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 असेल तर त्याही कायद्याच्या थोड्याशा ज्या काही तरतुदी आहेत त्याही. तर अशा सर्व विस्तृत स्वरूपात फक्त 300 रुपयाच्या फीसमध्ये आपल्याला ही जी काही पंचायत राज आणि नागरी सुशासन स्पेशल बॅच जी काय ती प्राप्त करता येऊ शकेल सर्व घटकांच्या सह. तर वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर राज्यसेवा पूर्व परीक्षा असो, राज्यसेवा मुख्य परीक्षा असो किंवा गट ब गट क मुख्य पूर्व आणि मुख्य परीक्षा असो किंवा इतर कोणत्याही सरळ सेवेच्या परीक्षा असो, या सर्वांसाठीच उपयोगाची असणारी ही बॅच आहे. तसंच ही पण बॅच या ठिकाणी सर्वच प्रकारच्या पूर्व आणि मुख्य परीक्षांसाठी आणि एक प्रकारे सरळ सेवेसाठी सुद्धा उपयोगाची बॅच असणार आहे. ती म्हणजे घटनावस्ती आणि कलमे स्पेशल बॅच. आता जो आपला टॉपिक चालू आहे त्या अनुषंगाने सुद्धा ही बॅच महत्त्वपूर्ण आहे. तर एक लक्षात घ्या, केवळ 100 रुपयाच्या फीसमध्ये घटनेतील महत्त्वाच्या घटनावस्ती आणि कलमांचं विश्लेषण आपल्याला या बॅचमध्ये पाहायला मिळू शकेल. त्याचबरोबर घटनावस्ती आणि कलमे यांच्या बाबतच्या प्रश्नांचं विश्लेषण सुद्धा विस्तृत पद्धतीने आपल्याला जे पाहायला मिळू शकेल. एकूण 10 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 3 महिने. तर या दोन्ही बॅचेसविषयीची कोणती इन्क्वायरी करायची तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता. अत्यंत अल्प दरामध्ये असणाऱ्या दोन्ही बॅचेस आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी राज्यवस्थेच्या या 2 बॅचेससुद्धा आपल्या ॲपवर अवेलेबल आहेत. एक म्हणजे बेसिक फाउंडेशन बॅच, की जी बॅच आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षा, गट ब गट क पूर्व परीक्षा, सरळ सेवेच्या संबंध एक्झाम याकरता राज्यवस्थेच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. आणि निश्चितपणे फक्त 700 रुपयाच्या फीसमध्ये आपण हा जो काही सरळ सेवेचा संबंध सिलेबस आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा गट ब गट क पूर्व परीक्षा सिलेबस आहे तो याच्यामध्ये कव्हर करू शकता. एकूण 30 प्लस व्हिडिओची असणारी ही बॅच आहे. नोट्सही याच्यामध्ये आपल्याला अवेलेबल होतील. वॉच टाईम 3 पट, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. त्याचबरोबर डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेची बॅचसुद्धा आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे. जे काय आता 615 जागांचं या ठिकाणी मागणीपत्र विचार घेतलेला आहे या डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेच्या स्तरावर. तर त्या संबंध जागांच्या अनुषंगाने जर विचार केला तर जो काही डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेचा संबंध सिलेबस आहे तो या बॅचमध्ये कव्हर केलेला आहे. आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार संबंध बॅचची मांडणी केलेली आहे. एकूण 25 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर या दोन्ही बॅचेसविषयीची कोणती इन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता. जाऊया पुढे. आता जेव्हा आपण या ठिकाणी घटनावस्तींचा भाग पाहतो तेव्हा आपल्याकडे 42व्या घटनावस्तीला विसरून चालता येणार नाही. कारण की 42व्या घटनावस्तीद्वारा सुद्धा अनेक प्रकारच्या नवीन कलमांची भर भारतीय राज्यघटनेमध्ये पडलेली आहे. ती नेमकी कोणती त्याही अनुषंगाने बऱ्याच वेळा आयोगाकडून प्रश्न विचारायला आपल्याला पाहायला मिळतील. तर 42वी घटनावस्ती 1976ची, तर त्या दृष्टीने जर विचार केला तर या ठिकाणी जी काही नवीन कलम समावेश झालेली आहेत विशेषतः मार्गदर्शक तत्वांच्या पातळीवर त्यांचा उल्लेख करता येऊ शकेल. की समान न्याय व मोफत कायदेशीर सहाय्य व सल्ला कलम 39A हे नवीन कलम ॲड झालेलं होतं. उद्योग व्यवस्थापनात कामगारांचा असणारा सहभाग कलम 43A, पर्यावरणीय संरक्षण, वने व वन्यजीव यांचं संरक्षण कलम 48A, घटनेत भाग 4A सुद्धा जोडून मूलभूत जी काही नव्याने भर आहे ती भारतीय राज्यघटनेमध्ये पडली. मूलभूत कर्तव्यांचा नव्याने समावेश केला गेला आणि या 42व्या घटनावस्तीद्वारा हे नवीन कलमांची यादी या कलम 4A स्तरावर ॲड झालेली होती. कलम 51AA पासून ते कलम 51AJ पर्यंत या ठिकाणी संबंध जी काही कलमांची यादी आहे ती या मूलभूत कर्तव्यांच्या पातळीवर 10 मूलभूत कर्तव्याच्या अनुषंगाने या ठिकाणी ॲड झाली 42व्या घटनावस्तीद्वारा. आणि मग नंतर या ठिकाणी 11वं मूलभूत कर्तव्य जे काय ते 86व्या घटनावस्तीद्वारा नंतर ॲड झालेलं होतं. हेही तर आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. मग आता पहा या ठिकाणी या संबंध बाबतीत आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत की 42व्या घटनावस्तीद्वारा मार्गदर्शक तत्वामध्ये कोणत्या तरतुदींची किंवा कोणत्या नवीन मार्गदर्शक तत्वांची भर पडली आणि मग ती कोणत्या कलमाखाली आणि मग त्यामुळे कोणती कलमं ॲड झाली हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. फक्त 42व्या घटनावस्तीद्वाराच या ठिकाणी मार्गदर्शक तत्वांची भर पडलेली आहे का नवीन मार्गदर्शक तत्वांची, तर तसं नाही. इतरही घटनावस्तीच्या स्तरावर नवीन मार्गदर्शक तत्वांची भर पडलेली आहे. तोही संदर्भ आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर त्यामुळे या ठिकाणी 42व्या घटनावस्तीचा संदर्भ तर या अर्थाने महत्त्वाचा आहेच आहे, पण इतरही घटनावस्तीचा संदर्भ मार्गदर्शक तत्व मूलभूत कर्तव्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
तर एक लक्षात घ्या, हा एक संदर्भ सांगता येईल. त्याचबरोबर घटनेत भाग 14A जोडून, याच 42व्या घटनाद्वारा घटनेत भाग 14A जोडून प्रशासकीय न्यायाधिकरणे व अन्य बाबींसंबंधीची न्यायाधिकरणे यांचा उल्लेख केलेला आहे. आणि मग या एक प्रकारे 42व्या घटनाद्वाराच या भाग 14A अंतर्गत नवीन कलमांची भर पडली. कलम 323A आणि 323B. कलम 323A अंतर्गत प्रशासकीय न्यायाधिकरणाबाबतची तरतूद केलेली आहे. कलम 323B अंतर्गत अन्य बाबींसंबंधीचे न्यायाधिकरणे यांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. तर या दोन नवीन कलमांची भर जी काय आहे ती 42व्या घटनेद्वारा या भाग 14A स्तरावर स्पष्ट केलेली आपल्याला सांगता येऊ शकते. तर एक लक्षात घ्या, हे जर का आपण अशा तक्त्याच्या स्वरूपात संबंध घटनेच्या स्तरावर जर तयार केलं तर आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. इव्हन मी असंही म्हणेन की ज्यांच्याकडे या ठिकाणी भारतीय राज्यघटनेची PDF कॉपी असेल तर त्यांच्याकडे जर या ठिकाणी तशा प्रकारच्या या PDF कॉपीमध्ये शेवटी म्हणजे पूर्ण त्या PDF कॉपीच्या एकदम शेवटी या ठिकाणी ही यादीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल की कोणत्या घटनांनुसार कोणत्या नवीन कलमांची भर पडलेली याची यादी पण दिलेली आहे. सगळ्याच PDF दिलेली आहे का मला माहीत नाही, पण माझ्याकडे जी काही या ठिकाणी एक प्रकारे भारतीय राज्यघटनेची हार्ड कॉपी आहे त्यामध्ये मात्र या ठिकाणी तशा प्रकारची जी काही यादी आहे ती दिलेली आहे की कोणत्या घटनाद्वारा कोणत्या नवीन कलमांची भर पडलेली आहे किंवा कोणत्या कलमामध्ये सुधारणा केलेली आहे अशा या सगळ्या बाबतीवर. तर त्यामुळे आपण जर या ठिकाणी ठराविक अशा महत्त्वाच्या घटनावस्थांच्या अनुषंगाने कोणत्या नवीन कलमांची भर पडलेली आहे, कोणत्या नवीन सुधारणांची भर पडलेली आहे, कोणत्या मूळ कलमांच्या शीर्षकाच्या स्तरावर बदल झालेला आहे, हे जर आपण अशा तक्त्याच्या स्वरूपात जर तयार केलं नोट स्वरूपात तर निश्चितच आपल्याला ते फायदेशीर ठरू शकतं. का तर या ठिकाणी यामुळे आपला वेळ वाचतो आणि वेळ वाचल्यामुळे आपल्याला अधिकाधिक अभ्यास करता येऊ शकतो कमी वेळामध्ये. तर त्यामुळे या ठिकाणी या सर्व गोष्टी आपल्याला निश्चितच फायदेशीर ठरू शकतील. पुढे जाऊया 86वी घटनावस्थी 2002च्या पातळीवरची. तर याही घटनावस्थेचा संदर्भ आपला का महत्त्वाचा आहे का तर याच्यावर सुद्धा आयोगाने बरेच वेळा प्रश्न विचारले आहेत. मूलभूत हक्कांचाही याचाही संबंध जोडता येतो, मार्गदर्शक तत्वाच्याही पातळीचा संबंध जोडता येतो आणि मूलभूत कर्तव्याच्या पातळीसुद्धा जोडता येतो. म्हणजे घटनेतले 3 महत्त्वाच्या संकल्पना की ज्या तिन्ही महत्त्वाच्या संकल्पनांचा संबंध 86वी घटनावस्थेशी आपल्याला जोडता येतो वेगवेगळ्या कलमांच्या अनुषंगाने. आणि म्हणून या ठिकाणी एक लक्षात घ्या की मूलभूत हक्कांशी जेव्हा आपण या 86वी घटनावस्थेचा संबंध जोडतो त्यावेळेस आपल्याला सांगता येऊ शकेल ते म्हणजे कलम 21A ची नव्याने झालेली निर्मिती. कलम 21A माध्यमातून पुढील तरतूद केली गेली किंवा 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींना मोफत व सक्तीचं प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क प्राप्त झाला. या वयोगटातील मुलामुलींना कलम 21A ची नव्याने भर पडली मूलभूत हक्कांमध्ये. त्यानंतर मूलभूत कर्तव्यांच्या पातळीवर सुद्धा जर विचार केला तर या ठिकाणी काय भर पडलेली आहे तर कलम 51A ची निर्मिती या ठिकाणी भर पडलेली आहे. 1K कलम 51A ची निर्मिती करून पुढील तरतूद जी काय आहे ती आपल्याला ॲड झालेली पाहायला मिळते या 86वी घटनावस्थेद्वारा. कलम 51A माध्यमातून या ठिकाणी काय तरतूद पाहायला मिळते की या मूलभूत कर्तव्यांची जी काही अगोदरची यादी 10 पर्यंत मर्यादित होती 42व्या घटनाद्वारा ती या ठिकाणी वाढून 11 मूलभूत कर्तव्य झाली आणि 11वं मूलभूत कर्तव्य म्हणून या मूलभूत कर्तव्याचा समावेश या मूलभूत कर्तव्यांच्या यादीमध्ये झालेला आहे की 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना त्यांच्या पालकांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींना त्यांच्या पालकांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी या प्रकारची तरतूद या ठिकाणी कलम 51A स्तरावर नव्याने ॲड झालेली आहे. हे नवीन कलमसुद्धा ॲड केले गेलं होतं या घटनास्थळाद्वारा. एवढंच नव्हे तर या ठिकाणी सुधारणा पण झाली. जसे ही 2 नवीन कलमं ॲड झाली, नवीन कलमं समाविष्ट झाली या 86वी घटनास्थळाद्वारा मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्याच्या स्तरावर, तसं मार्गदर्शक तत्वाच्या पातळीवर एक सुधारणा पण झाली, दुरुस्ती पण झाली ती कलम 45च्या रचने. तर इथं बहुतांश विद्यार्थ्यांना अगोदरची तरतूद काय होती आणि 86व्या घटनास्थळाद्वारा नंतर दुरुस्ती काय झाली कलम 45च्या स्तरावर हे क्लिअर कट माहिती नसतं. म्हणून मी याचा पूर्ण उल्लेख इथं केलेला आहे की जेणेकरून आपल्याला ते माहिती असावं की कलम 45 या स्तरावर अगोदरची तरतूद काय होती म्हणजे 86वी घटनास्थळी होण्याच्या अगोदर. तर 86वी घटनास्थळी होण्या अगोदर कलम 45 मध्ये तरतूद या पद्धतीने होती की राज्य हे संविधानाच्या प्रारंभापासून 10 वर्षांच्या कालावधीच्या आत सर्व बालकांना त्यांच्या वयास 14 वर्षे पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहील. आता या एकंदरीत मार्गदर्शक तत्वाचा विचार जो काय तो 86वी घटनास्थळी होण्याच्या आधी केला जात होता. पण या मार्गदर्शक तत्वाचं रूपांतर कलम 21A स्तरावर कशा पद्धतीने केलेलं आहे मूलभूत हक्कामध्ये केलेलं आहे की 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींना मोफत व सक्तीचं प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क प्राप्त झालेला आहे. आता या
अगोदरच्या तरतुदीचा विचार या ठिकाणी 21A स्तरावर मूलभूत हक्क या रूपाने केलेला असल्यामुळे इथं जे काही नवीन तरतूद ॲड झाली ती कोणती आहे की जी 86व्या घटनाद्वारा ॲड झाली, तर कलम 45 मध्ये जी काही दुरुस्ती किंवा सुधारणा केलेली आहे ती या प्रकारची. अगोदरची तरतूद काय होती, अशी होती की राज्य हे संविधानाच्या प्रारंभापासून 10 वर्षांच्या कालावधीच्या आत सर्व बालकांना त्यांच्या वयास 14 वर्ष पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचं प्राथमिक शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहील, प्रयत्न करेल, ही तरतूद होती. पण 86वी घटनावस्ती झाल्यानंतर या तरतुदीत काय चेंज झाला का, तर 21A ची निर्मिती झाल्यामुळे काय तरतूद काय बदल झाला या कलम 45च्या स्तरावर, तर बदल झाला तो या प्रकारचा की राज्य हे सर्व बालकांसाठी त्यांच्या वयाची 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल शिक्षण यांची तरतूद करण्यासाठी प्रयत्न करेल. प्रारंभिक अवस्थेतील किंवा बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण यांची तरतूद करण्यासाठी प्रयत्नशील राहील किंवा प्रयत्न करेल. म्हणजे वरची जी तरतूद होती ती चेंज करून ती या पद्धतीने विचार घेतलेली आहे आणि इथं वयाची मर्यादा ही 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत अशाच पद्धतीने विचार घेतलेली आहे आणि 6 ते 14च्या पुढचा जो टप्पा आहे तो मूलभूत हक्काच्या अंतर्गत विचार घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यामुळे 86वी घटनावस्तीचा हा जो काही संबंध आहे तो नवीन कलम ॲड होण्याच्या दृष्टीने या मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्याच्या पातळीवर स्पष्ट करता येतो आणि नवीन सुधारणा जी झाली ती कलम 85 स्तरावर झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर 97वी घटनावस्तीचाही संदर्भ आपल्याला विचार घ्यावा लागेल का, कारण की जसं मी मगाशी या ठिकाणी 42व्या घटनावस्तीचा संबंध जो आहे तो पुढे या ठिकाणी 86वी घटनावस्तीशी जोडला, मूलभूत कर्तव्य मार्गदर्शक तत्व या अनुषंगाने, तसंच तो 97व्या घटनावस्तीचा सुद्धा संबंध आपल्याला एक प्रकारे या ठिकाणी मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांच्या पातळीवर जोडता येऊ शकतो. ही 97वी घटनावस्ती सुद्धा इथं महत्त्वाची आहे कारण की याच्यावर सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. कशा पद्धतीने पाहता की कलम 19(1)(c) नुसार सहकारी संस्था स्थापन करण्याचा मूलभूत अधिकार बनला. तर आता एक लक्षात घ्या, ही नवीन सुधारणा झालेली आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये ऑलरेडी संघ स्थापन करण्याविषयीचा अधिकार याचा उल्लेख आहे. संघ किंवा संघटना स्थापन करण्याविषयीचा अधिकार याचा उल्लेख कलम 19(c) मध्ये ऑलरेडी आहे. पण त्यात एका नवीन बाबतीची भर पडली आणि सुधारणा केली गेली की संघ किंवा संघटना स्थापन करण्याचा तर प्रत्येक नागरिकाला अधिकार आहेच आहे, पण त्याचबरोबर आता सहकारी संस्था स्थापन करण्याचाही अधिकार त्यामध्ये ॲड झालेला आहे. हे 97व्या घटनावस्तीद्वारा कलम 19(1)(c) मध्ये ही सुधारणा केलेली आपल्याला पाहायला मिळते. हे तर स्पष्ट करता येईल. त्यानंतर भारतीय राज्यघटनेत 9B या भागाची निर्मिती करून, भाग 9B ची जी काय आहे ती निर्मिती करून भाग 9B ला सहकारी संस्था असे नाव दिलेले आहे. म्हणजे नवीन भाग ॲड झाला. जसं आपल्याकडे नवीन कलम ॲड होतं तसंच भाग सुद्धा ॲड झालेले आहेत. तसंच या ठिकाणी हा भाग जो काय तो ॲड झालेला आहे. जसं 73व्या घटनावस्तीद्वारा भाग 9 आणि भाग 9A ॲड झाले होते. 73 आणि 74 घटनावस्तीद्वारा 73वी घटनावस्तीद्वारा भाग 9 ॲड झाला, 74वी घटनावस्तीद्वारा भाग 9A ॲड झाला आणि या 97वी घटनावस्तीद्वारा भाग 9B ॲड झालेला आहे. तर त्यामुळे या ठिकाणी भारतीय राज्यघटनेत भाग 9B ची निर्मिती केली गेली आणि भाग 9B ला सहकारी संस्था असे नाव दिले गेलं आणि एक प्रकारे या नवीन कलमांची भर पडली. कोणत्या, तर कलम 243 ZH टू कलम 243 ZT या संबंध नवीन कलमांची जी काही भर आहे ती या 97व्या घटनावस्तीद्वारा भाग 9B च्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेमध्ये पडलेली आहे. जसं 73व्या घटनावस्तीद्वारा भाग 9 ॲड होऊन कलम 243 ते कलम 243 ओ या संबंध कलमांची भर पडली. एवढंच नव्हे तर 74व्या घटनावस्तीद्वारा भाग 9A ची निर्मिती होऊन कलम 243 P टू कलम 243 ZG ची जी काही भर आहे ती पडली होती. म्हणजे इथं या ठिकाणी या संबंध कलमांची भर पडली. कलम 243 ते कलम 243 ओ पर्यंतच्या कलमांची भर पडली भाग 9च्या स्तरावर 73व्या घटनावस्तीद्वारे आणि 74व्या घटनावस्तीद्वारा भाग 9A च्या माध्यमातून कलम 243 P टू कलम 243 ZG ची भर पडलेली आहे. म्हणजे या संबंध कलमांची भर इथं पडलेली आहे नव्याने. आणि पुन्हा मग भाग 9B च्या स्तरावर कलम 243 ZH म्हणजे याच्या पुढे कंटिन्यू भाग 9B च्या स्तरावर ZH टू ZT चे या ठिकाणी भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते या संबंध कलमांची. एवढंच नव्हे तर जसा या 97व्या घटनावस्तीचा संबंध मूलभूत हक्कांशी कलम 19(1)(c) च्या दृष्टीने आहे तसंच तो मार्गदर्शक तत्वाशी सुद्धा जोडला गेलेला आहे की मार्गदर्शक तत्वामध्ये सुद्धा सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी कलम 43B मध्ये तरतूद केलेली आहे की भारतातल्या ज्या काही सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने काय काय
उपाययोजना करता येऊ शकतील या अर्थाने मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 43B अनुषंगाने तरतूद केलेली आहे, की जे कलम 43B सुद्धा या 97 घटनाद्वारा नव्याने ॲड झालेला आहे मार्गदर्शक तत्वामध्ये सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्याच्या तरतुदीच्या दृष्टीने. त्यानंतर 98वी घटनावृत्ती 2012. आता एक लक्षात घ्या की ही जी काही 98वी घटनावृत्ती 2012ची आहे ती पण या अर्थाने महत्त्वाची आहे का, तर या 98वी घटनावृत्तीद्वारा भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 371J हे नवीन कलम ॲड झालं होतं. कोणतं? कलम 371J. भारतीय राज्यघटनेत कर्नाटक राज्यासाठी कलम 371J नव्याने समाविष्ट करण्यात आले आणि 371J नुसार कर्नाटक राज्याबाबत विशेष तरतूद केलेली आहे. कर्नाटक राज्याच्या बाबतीत विशेष तरतूद केलेली आहे या कलम 371Jच्या माध्यमातून. कर्नाटकच्या राज्याच्या बाबतीत जी विशेष तरतूद केलेली आहे कलम 371Jच्या माध्यमातून ती कोणती केलेली आहे, तर कर्नाटकच्या राज्यपालांना वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याविषयीचा विशेष अधिकार प्राप्त झालेला आहे या कलम 371Jच्या माध्यमातून, की कर्नाटकचे राज्यपाल सुद्धा महाराष्ट्र आणि गुजरातच्या राज्यपालांप्रमाणेच वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याचा विशेष अधिकार विचार घेऊ शकतात. आता ज्यावेळेस आपण 371चा संदर्भ विचार घेतो भारतीय राज्यघटनेमध्ये, तेव्हा ह्या संबंध यादीला आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. का? कारण की बऱ्याच वेळा आयोगाने कलम 371 विषयी प्रश्न विचारलेले आहेत. जर आपण मागच्या प्रश्नपत्रिका काढून पाहिल्या तर राज्यसेवा पूर्व परीक्षा असो, राज्यसेवा मुख्य परीक्षा असो, गट ब गट क पूर्व परीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा असो, अशा वेगवेगळ्या एक्झाममध्ये कलम 371 आणि कलम 371शी संबंधित इतर कलम या सर्वांच्याच बाबतीत आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यामुळे आपण याचा संदर्भ इथं विसरता कामा नये. माझा पहा की मूळ कलमाचे शीर्षक बदलणे. 371च्या बाबतीचं जे काही मूळ कलम होतं ते वेगळं होतं आणि शीर्षक बदलून या ठिकाणी काय केलं गेलं, तर एक प्रकारे महाराष्ट्र व गुजरातच्या राज्याबाबत विशेष तरतूद असा उल्लेख या ठिकाणी कलम 371च्या स्तरावर केला गेलेला होता या अर्थाने. तर मग इथं या ठिकाणी जे काही याचा विचार केलेला आहे तो 371 नुसार केलेला आहे. तो 7व्या घटनानुसार केलेला उल्लेख आहे कलम 371 नुसार. महाराष्ट्र गुजरात राज्याबाबत विशेष तरतूद. महाराष्ट्र गुजरातच्या राज्यपालांवर सोपवलेली विशेष जबाबदारी किंवा विशेष अधिकार ते म्हणजे कोणते, तर वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याविषयीचा अधिकार. म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातच्या राज्यपालांना सुद्धा वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याचा विशेष अधिकार जो काय तो प्राप्त झालेला आहे या कलम 371च्या स्तरावर. आणि मग राहिलेली जी काही नवीन कलमं समाविष्ट झाली भारतीय राज्यघटनेमध्ये ती कोणत्या ना कोणत्या घटनावृत्तीद्वारे की ज्या संबंध घटक राज्यांच्या बाबतीत विशेष तरतुदीची कलमं म्हणून विचार घेतली जातात. मग ही वेगवेगळ्या घटक राज्यांशी संबंधित असणाऱ्या विशेष तरतुदी वेगवेगळ्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळतील. मग इथं कलम 371A नव्याने ॲड झालं 13व्या घटनावृत्तीद्वारा, जे नागालँड राज्याच्या बाबतच्या विशेष तरतुदीच्या दृष्टीने आहे. त्यानंतर कलम 371B ॲड झालं 22व्या घटनावृत्तीद्वारा, की जे आसाम राज्याच्या विशेष तरतुदीबाबत आहे. कलम 371C जे 27व्या घटनावृत्तीद्वारा ॲड झालं मणिपूर राज्याच्या विशेष तरतुदीच्या बाबतीत. कलम 371D की जे 32व्या घटनावृत्तीद्वारा ॲड झालं आंध्र प्रदेश राज्याच्या विशेष तरतुदीबाबत. कलम 371E की जे आंध्र प्रदेशात केंद्रीय विद्यापीठांची स्थापना या अर्थाने 32व्या घटनावृत्तीद्वारा नव्याने ॲड झालं. कलम 371F सिक्कीम 36वी घटनावृत्ती जे सिक्कीमच्या बाबतीत विशेष तरतुदीच्या दृष्टीने विचार केलेला आहे. एवढंच नव्हे तर सिक्कीमला जो पूर्ण राज्याचा दर्जा आहे तो याच 36व्या घटनावृत्तीने मिळालेला होता आणि सिक्कीमला 35व्या घटनावृत्तीच्या माध्यमातून सहयोगी राज्याचा दर्जा प्राप्त झालेला होता. सहयोगी राज्य म्हणून विचार घेतलं होतं भारताच्या अंतर्गत. त्यानंतर कलम 371G मिझोरामच्या बाबतीत विशेष तरतूद 53वी घटनावृत्ती. कलम 371H अरुणाचल प्रदेश 55वी घटनावृत्ती अरुणाचलच्या बाबतीत विशेष तरतूद. कलम 371I गोवा या राज्याच्या बाबतीत या ठिकाणी 56व्या घटनावृत्तीद्वारे विशेष तरतुदीचा विचार केलेला, विशेषतः त्याच्या विधानसभेच्या सदस्यसंख्येच्या दृष्टीने. आणि कलम 371J जसं मी आता म्हटलं कर्नाटकच्या राज्यपालांना विशेष अधिकार प्राप्त झालेले वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याविषयीचा 98वी घटनावृत्ती. तर इथं आयोगाकडून प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो की एका बाजूला ही संबंध कलमांची यादी आणि त्या वेगवेगळ्या घटनावृत्तींचा असणारा संदर्भ आणि जोड्या लावा, की कोणत्या घटनावृत्तीद्वारा कोणतं नवीन कलम हे ॲड झालेलं आहे, कोणत्या घटक राज्याच्या विशेष तरतुदीच्या अनुषंगाने असंही विचारायला आयोगाला वाव आहे. त्यामुळे ही वेगवेगळी कलमं जी आहेत वेगवेगळ्या घटक राज्यांच्या विशेष तरतुदीशी संबंधित कोणत्या घटनावृत्तीद्वारा ती नव्याने ॲड झालेली आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये तेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपण छोटंसं ब्रेक घेऊन आपल्या इतर बॅचेसविषयी थोडक्यात माहिती घेऊया. तर आपल्या ॲपच्या माध्यमातून या वन डे रिव्हिजन बॅचेससुद्धा सध्या अवेलेबल आहेत. तर एक प्रकारे गट ब गट क पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपली वन डे रिव्हिजन बॅच सध्या सुरू आहे. फक्त 250 रुपयाच्या फीसमध्ये केवळ या ठिकाणी
10 तासांची असणारी ही 10 प्लस तासांची असणारी ही जी काही बॅच आहे ती आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे. वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 3 महिने. तर संपूर्ण जो काही गट ब गट क पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे तो याच्यामध्ये रिव्हिजन वजा आपल्याला पाहायला मिळू शकतो. या बॅचच्या चौकशी करता या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण एन्क्वायरी करू शकता. किंवा तशाच पद्धतीने राज्यसेवा पूर्व परीक्षेची सुद्धा वन डे रिव्हिजन बॅच सुद्धा आपली सध्या सुरू आहे. फक्त 250 रुपयाच्या फीसमध्ये आपण या संपूर्ण सिलेबसला रिव्हिजन वजा प्राप्त करू शकता. फक्त 250 रुपयाच्या फीसमध्ये. इथंही 10 प्लस तासांचा हा संबंध सिलेबस जो आहे तो आपल्याला पाहता येऊ शकेल. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 3 महिने. तर या दोन्ही बॅचेसविषयीची चौकशी आपण या कॉन्टॅक्ट नंबरवर करू शकता. त्याचबरोबर आता जी काही आपली 2023च्या नुकतीच ॲड जी आलेली आहे त्यानुसार सुद्धा आपली ही बॅच आहे जी आहे राज्यव्यवस्थेची कर निर्धारण व प्रशासकीय सेवा अधिकारी या पदासंबंधीची असणारी बॅच. तर कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी सेवा ही जी काही बॅच आहे ती महाराष्ट्र नगर परिषद गट क 2023च्या दृष्टीतून असणारी जी ॲड आहे त्या दृष्टीतून असणाऱ्या पदाची बॅच आहे. पेपर 1 आणि 2च्या दृष्टीतून असणारा या राज्यव्यवस्थेचा सिलेबस याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत 8 घटक या राज्यव्यवस्थेशी संबंधित या बॅचमध्ये आपण कव्हर करणार आहोत. कारण की सिलेबसमध्ये पेपर आणि 1-2च्या स्तरावर हे 8ही घटक विचार घेतलेले आहेत. तर अशा या 8 घटकांच्या स्तरावर असणारी या बॅचची फीस आहे 1000 रुपये. एकूण 40 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 3 महिने. तर याही बॅचबद्दल कोणतीही एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण एन्क्वायरी करू शकता. किंवा जसं मी मगाशी म्हटलं होतं की या सगळ्या बॅचेसला प्राप्त करण्यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोरवरून जाऊन आपलं जे काही ॲप आहे इंडियन पॉलिटी बाय व्हेकेशन डे हे ॲप डाउनलोड करावं लागेल आणि त्या माध्यमातून आपल्याला या संबंध बॅचेसचा फायदा घेता येऊ शकेल. जाऊया पुढे. नवीन कलम समाविष्ट होते या दृष्टीने सुद्धा आणखीन एक 2 घटनावस्तूंवर आपण प्रकाश टाकूया. त्या म्हणजे कोणत्या? तर 102वी घटनावस्ती 2018ची की ज्या 102व्या घटनावस्तीच्या द्वारा या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 338B, कलम 342A आणि कलम 366-26C ही 3 नवीन कलमे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. तर मित्रांनो एक लक्षात घ्या, याच्यावर प्रश्न आयोगाने विचारलेला आहे मागच्या एका एक्झाममध्ये. किंबहुना 105व्या घटनावस्तीच्या अनुषंगाने सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे याच कलमांच्या दृष्टीने की कोणती नवीन कलमे ॲड झालेली आहेत 105व्या घटनावस्तीद्वारा किंबहुना 102व्या घटनावस्तीद्वारा. तर एक लक्षात घ्या की या ठिकाणी या घटनावस्तीद्वारा या ठिकाणी ही 3 नवीन कलमे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. आणि आपल्याला माहीत असेल की आपल्याकडे भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 338 द्वारा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची तरतूद आहे. कलम 338A द्वारा राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची तरतूद आहे. आणि 102व्या घटनावस्तीद्वारा कलम 338B मध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. तर एक प्रकारे 102वी घटनावस्ती या आयोगाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर या कलमांच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर 103वी घटनावस्ती की जी भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 15(6) आणि 16(6) या 2 नवीन कलमांची भर टाकते किंवा निर्मिती या घटनावस्तीद्वारे झालेली आहे की ज्या घटनावस्तीद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना भारतीय घटनेच्या कलम 15(6) नुसार या ठिकाणी शैक्षणिक संस्थांमध्ये आणि कलम 16(6) नुसार एक प्रकारे नोकऱ्यांमध्ये आरक्षण प्रदान केलं गेलेलं आहे, आरक्षण असणार आहे. म्हणजे कलम 15(6) नुसार शैक्षणिक संस्थांमध्ये असणारं आरक्षण आणि कलम 16(6) नुसार नोकऱ्यांमध्ये असणारं आरक्षण हे बहाल केलेलं आहे. कुणाकरता? आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरता. तर अशा प्रकारच्या आरक्षणाबाबतची तरतूद या ठिकाणी कलम 15(6) आणि 16(6) या 2 नवीन कलमांची भर टाकून ही जी काय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत त्यांच्याकरता ही तरतूद केलेली आपल्याला पाहायला मिळते 103व्या घटनावस्तीद्वारा 2019च्या दृष्टीने. तर ही जी काय अशी संबंध पडलेली भर असेल नवीन कलमांची किंवा नवीन सुधारणांची किंवा मूळ कलमांच्या शीर्षकामध्ये बदल करण्याबाबतची, तर ही जी काही बाब आहे ती या पद्धतीने आपण तक्तावजा तयार ठेवली तर आपल्याला निश्चितच फायदा होईल असं मी वारंवार इथं स्पष्ट करतोय. तर मित्रांनो या ठिकाणी या संबंध व्हिडिओच्या माध्यमातून लेक्चरच्या माध्यमातून मी हेच सांगण्याचा प्रयत्न इथं करतोय की आपल्याला जर कमी वेळेमध्ये अधिकाधिक चांगल्या पद्धतीने या दोन्ही घटकांची म्हणजे घटनावस्ती याही घटकाची आणि कलमे याही घटकाची जर तयारी करायची असेल तर या दोन्ही घटकांची एकत्रित सांगड जर आपण योग्य पद्धतीने घातली तर निश्चितच आपल्याला याचा फायदा जो काय तो होऊ शकतो. आणि जसं मी म्हटल्याप्रमाणे की आपली जी काही घटनावस्ती आणि कलमे स्पेशल बॅच आहे यामध्ये ही जी काय एकत्रित सांगड आहे ती आपण घातलेली आहे विभिन्न प्रकारच्या तरतुदींच्या दृष्टीने सुद्धा आणि घटनावस्तींच्या दृष्टीने सुद्धा कलमे आणि घटनावस्ती यांची. तर त्यामुळे ही बॅच जी काय ती निश्चितच आपल्याला फायदेशीर ठरेल. फक्त 100 रुपयाच्या फीसमध्ये हा संबंध जो भाग आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये प्राप्त करता येऊ शकेल अनेक प्रकारच्या प्रश्नांच्या विश्लेषणासह. तर जाता जाता सर्वांना पुन्हा विनंती की आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर अशा प्रकारच्या माहितीला प्राप्त करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा. धन्यवाद.